ओके, स्टार्ट. नमस्कार. आपल्या सभोवताली राम मंदिराच्या ह्याच्यामुळे जय श्रीराम असा सगळा जयघोष वाजतोय. त्यामुळे आपल्या मनामध्ये एक नवीन चैतन्य आणि एक आनंद संचारलाय, ज्याची अनुभूती आपल्या सगळ्यांना येते. बरोबर बोलते ना मी? आज संध्याकाळी आपण सगळे या गुगल मीटच्या माध्यमातून इथे एकत्र आलेलो आहोत. तो एक आपला इन्स्पायर स्ट्राईकचा एक उपक्रम म्हणूया. उपक्रम म्हणजे माय स्टोरी सेशन. नावाप्रमाणे अगदी साधं, सरळ आणि सोपं आहे. आपल्या आजूबाजूला इतकी वेगळी वेगळी व्यक्तिमत्व असतात, ज्याची आपल्याला अनुभूतीच नसते की हे कोण आहेत. आणि ती लोक आपल्या म्हणजे त्यांच्यासाठी ते समाजासाठी एक छोटंसं काम करत असतात. पण खरं म्हणजे जेव्हा आपण त्या कामांची दखल घ्यायला जातो, तेव्हा आपल्याला समजतं की किती वेगळं करतायत. म्हणजे भारी काहीतरी यांच्या डोक्यामध्ये सुरू आहे. आणि अशा लोकांच्या गोष्टी आपण या माय स्टोरी सेशनच्या मार्फत घेत असतो. इन्स्पायर स्टाईल हे नावाप्रमाणे एक इन्स्पायर करत असतं. एक वेगळी उमेद लोकांच्या मनामध्ये जाग करत असतं. ही जी माणसं ज्यांच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत, ती खरं तर एक अवलियाच म्हणायला पाहिजे. कारण असा विचार येणं एक युनिक आहे. आणि अशा विचारावरती काम करणं म्हणजे कमाल एकदम. आज गणेश दादाशी बोलता बोलता गणेश दादांनी मला एक कविता पाठवली आणि ती कविता वाचल्यावर मला असं निष्णा, तू जर ही कविता वाचलेली नाहीयेस तर तू मराठी कविता वाचतेस प्लीज लोकांना सांगू नको. सो मी त्यातल्या थोड्याशा लाईन्स तुमच्या सोबत शेअर करते. ती कविता बाबा आमट्यांनी स्वतः लिहिलेली आहे. त्या तिथे वळणावरी एक वेगळा क्षण एक आला. त्या तिथे वळणावरी एक वेगळा क्षण आला. एकटे एकत्र आले आणि हा जथ्था निघाला. घोर रात्री श्वापदांच्या माजलेले रान होते. घोर रात्री श्वापदांच्या माजलेले रान होते. पांगळांना पत्थरांचे ते खडे आव्हान होते. टाकलेली माणसे अन तप्त ती लाचार माती, त्यातूनही आले ऋतूंचे भाग्य या घायाळ हाती. पेटती प्रत्येक पेशी मी असा अंधार झाले. आसवे अनघाम यांचा आगळा शृंगार झाले. वेदनेच्या गदराने गरजली आनंद द्वाही. वेदनेच्या गरगराने गरजली आनंद द्वाही. दुःख उधळाया खाता आसवांना वेळ नाही. म्हणजे किती कमाल लिहिली. आणि अशीच कर्तृत्ववान व्यक्ती आपल्या समाजामध्ये असतात. आणि त्यांच्या गोष्टी ह्या आपण स्टोरी सेशनच्या माध्यमातून जाणून घेतो. आणि आज अशीच आपली प्रणाली ताई आहे, जी ओवी फाउंडेशनच्या वतीने यवतमाळ मधल्या मुलांना घडवण्याचं काम करत आहे. सो मी तुमचा सस्पेन्स जास्त ताणत नाही आणि पुढची सगळी सूत्र गणेश दादाच्या हातात देते. धन्यवाद. एकच मिनिट, मी जस्ट पिन ऍड करतोय. सो वेलकम प्रणाली. म्हणजे तुला घरातल्या घरातलाच माणूस असल्याप्रमाणे मी वेलकम करतोय. पण स्टोरी चालू होण्याच्या अगोदर म्हणजे प्रणाली आणि आम्ही कसे भेटलो याचं सांगीन आणि मग आपण स्टोरीला सुरुवात करूया. आम्ही इन्स्पायरर्स टाईपला जे एक वर्ष होत होतं तेव्हा अचानक असा विचार आला, कारण की आपण बाबा आमटेंच्या कामासारखं काम करायचा प्रयत्न करतो. त्यांचं आपल्याला ते आपले प्रेरणास्थान आहेत. आणि जर सगळ्यांना माहिती असेल की बाबा आमटे म्हणजे एक प्रयोग होते, बाबा आमटे म्हणजे एक वादळ होतं, तो आम्ही पण इन्स्पायरर्स टाईपमध्ये असे बरेचसे प्रयोग करायचा प्रयत्न करत असतो. त्या वर्षी आम्हाला असं वाटलं की आपल्या कामाला एक वर्ष होतंय, तर आपण कसं ते साजरं करायचं, सेलिब्रेट करायचं. त्या वर्षी आम्ही मग असा विचार केला की आपण एक बाबांच्या नावाने अवॉर्ड देऊया, की जी नवीन संस्था आहे, जे लोकांपर्यंत अजून पोहोचलेलं नाहीये त्यांचं काम, त्यांना शोधायचा प्रयत्न करूया. आणि गजानन दादा सगळ्यांना माहितीये, गजानन दादा साळुंखे, जो खूप ग्राउंड लेवलला नेहमी काम करत असतो, त्याने मला तुझा नंबर आणि तुझं नाव सांगितलं. तर मी त्याला म्हटलं, अरे आपण तिच्याकडे गेलो नाही आहोत किंवा आपण तिला म्हणजे माहितीच नाहीये. तर तो म्हटला, त्याने मला कन्व्हिन्स केलं की आपण तिच्याबरोबर ऑनलाईन मीटिंग घेऊया. आणि आय थिंक आम्ही 15 मिनिटं बोलणार होतो आणि आम्ही आय थिंक 1 तास बोललो. त्या क्षणी सुद्धा तुझ्या डोळ्यात जे डोळे तुझे चमकत होते प्रत्येक काम एक्सप्लेन करताना, आणि गेले 3 वर्ष मी बघतोय तुझं काम, तेव्हा सुद्धा मला तोच भास होतोय. आणि मला नेहमी असं, मी आय थिंक मी तुला बऱ्याचदा मेसेजवर म्हणतो की मला खूप खूप कौतुक आहे
तुझं ऍज अ पर्सन, आणि आपण एक आता भाऊ बहिणीचं नातं सुद्धा कॅरी करतोय. त्यामुळे हा प्रसंग मला सांगताना असं वाटतं की पहिल्यांदा असं एवढं कन्व्हिक्शन होतं त्या कामामध्ये, एवढी ती ऊर्जा होती, एवढं ते करायची एक सो त्यावेळेलाच ठरलं होतं की तुला द्यायचा अवॉर्ड. आणि त्यावेळेला कृपया सगळ्यांनी प्लीज म्यूट करा. त्याच वेळेला असं लक्षात आलं की तो ऑनलाईन होता, आणि मंदा काकूंना आपण बोलवलं होतं, तर मंदा काकू ऑनलाईन होत्या, आरजे बंड्या होत्या, आणि तो अमेझिंग झालेला. आणि पहिल्यांदा मी सरप्राईज म्हणून तिला सांगितलंही नव्हतं की पहिला अवॉर्ड तुला देतोय. आणि आय थिंक ती आणि धम्मा त्यावेळेला रडले पण होते. सो अशा प्रकारे आय थिंक ओवी आणि इन्स्पायर ट्राईब, किंवा तू आमच्या फॅमिलीशी जोडली गेली, आणि मग आपण हेमल कसाला एकत्र भेटलो. सो खूप छान आहे आतापर्यंत सगळ्याचा सगळा प्रवास. सो माय स्टोरी सेशन मध्ये जनरली तुझ्या कामाचं तर आपण कौतुक किंवा जाणून घेऊच या. पण प्रणाली कशी होती लहानपणी? सो माय स्टोरी सेशन मध्ये हा प्रकार आपण बऱ्याचदा एक्सप्लोर करायचा प्रयत्न करत असतो. सो पहिला प्रश्न तुला याच्यासाठी, आणि हा कार्यक्रम जरा सुद्धा काय म्हणतात, काही प्रश्न असं काही ठरलेलं नाहीये. हा आपला बेधडक कार्यक्रम आहे. तू बेधडक बोल. जिथे-जिथे तुला वाटेल आपण रेकॉर्डिंग मधला तो पीस काढू, किंवा काही, नो प्रॉब्लेम. ओके, सो ओव्हर टू यू, प्रणाली. ओके. थँक यू गणेश दादा. छान वाटतंय. अ, असं काही वेगपरकं वाटत नाही आणि जसं तू म्हटलास, की अगदी घरातल्यासारखं आहे. त्याच्यामुळे एकदम रिलॅक्स झालेले आहे. तर माझ्याबद्दल, बालपणाबद्दल कशी होते. लहानपणी मी तशी बघायला गेलं तर शाळेमध्ये, अभ्यासामध्ये वगैरे हुशार होते. म्हणजे अगदी पहिला नंबर, पहिल्या वर्गापासून सगळ्या गोष्टींमध्ये पहिला नंबर. पण मी अल्लड खूप होते. आजही मी तशीच आहे. अ, खूप बेधुंद गावभरी म्हणजे मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये राहिलेली आहे. त्याच्यामुळे एका गल्लीतनं दुसऱ्या गल्लीत नुसतं हिंडत राहणं, सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करणं, मुक्त राहणं खूप असं मला लहानपणी प्रचंड आवडायचं. आणि माझी फॅमिलीबद्दल म्हणजे जर सांगितलं तर मुळातच मी एका आर्थिक दुर्बल घटकातनं असल्यामुळे आई माझी 2:30 वाजता कामाला जायची. अ, लिज्जत पापड कंपनी जर आपल्याला माहीत असेल, तर तिथे चपात्या बनवण्याचं सुद्धा काम होतं. तर माझी आई तिथे 2:30 वाजता चपात्या बनवायला कंपनीत जायची. तिथून 6-7 वाजता घरी आल्याच्या नंतर ती दिवसभर वडाळ्याच्या पारसी कॉलनीमध्ये वेगळ्या पद्धतीची घरकामं करायला जायची. मग कधी-कधी मला सोबत घेऊन जायची आणि अ, रात्री मग परत हॉस्पिटलमध्ये आया-मावशीचं काम करणं, असं तिचा एक पूर्ण प्रवास असायचा. मग त्या वेळात घरी सांभाळणं, घरची कामं करणं, तिला तो डब्बा पोहचवून घेऊन देणं. वडील सफाई कर्मचारी होते. अ, त्यांचं काम पूर्ण रस्त्यावर झाडू मारणं वगैरे अशा पद्धतीचं होतं. तर अ, एक जसं आता म्हणतोय आम्ही, की वंचित घटकातल्या मुलांच्या बाबतीत, की त्यांचा जास्त वेळ घरच्या कामात जातो, तसं माझं सुद्धा असायचं. म्हणजे लहानपणी काम नाही केलं असं बालपण गेलंच नाहीये. म्हणजे मे महिन्याच्या सुट्ट्या जनरली शहरातली मुलं गावाला, मामाच्या गावाला वगैरे अशा ठिकाणी आमच्या सुट्ट्या अशा जायच्या, की आम्ही दर मे महिन्यामध्ये घर शोधण्यामध्ये आमचा वेळ जायचा. मग ते नवीन घर शोधा, प्रत्येक गल्ला-गल्ली हिंडा-फिरा आणि नवीन घर शोधा. मग परत तिथलं सामान शिफ्ट करा, असा आमचा वेळ जायचा. कधी मग घर जर एका ठिकाणी स्थिर असेल, तर त्या सुट्टीच्या वेळेमध्ये डिंक साफ करणं असेल, ₹2 किलोनी असेल, पापड लाटणं असेल, परत माल वगैरे वेगवेगळ्या पद्धतीचा झोपडपट्ट्यांमध्ये येतं, ते मालाचं काम करणं असेल. अशी वेगवेगळी कामं. मग अगदी टिकल्यांना आपण बॉर्डर असते ब्लॅक कलरची, त्याला छोट्या-छोटे मणी असतात, चमकी असते. हे सगळं लावण्याचं काम सुद्धा लहानपणी केलेलं आहे. मॉलमध्ये वाशीच्या रघुलीला मॉलमध्ये, इनॉर्बिट मॉलमध्ये सेल गर्ल म्हणून ते प्राइस टॅग लावणं असेल, 10वीच्या सुट्टीत, 11वीच्या सुट्टीत, 12वीच्या सुट्टीत, म्हणजे प्रत्येक असं धावपळीचं आणि काम करण्याचं बालपण गेलेलं आहे. आठवतच नाही मला मी खूप काही असं मित्र-मैत्रिणींसोबत मजा केलेली आहे किंवा काय. तर ते कुठेतरी मिसिंग होतं. ओके. पण म्हणजे जन्म तुझा मुंबईला झाला, हो, आणि हो. जन्मच सगळं मुंबईला बॉर्न अँड माझा. ब्रॉट अप. मग कोकणातलं काय, म्हणजे तिथे काय नेटिव्ह प्लेस का का ओके. काय? हां. माझे वडील जे आई-वडील दोघंही कोकणातले आहेत आणि वडील नोकरीच्या निमित्ताने 10वी नंतर मुंबईला आले.
मग त्यांना सुद्धा नोकरी नव्हती, राहायला नव्हतं. मग त्यांनी सुद्धा जी सफाई कामगाराची नोकरी आहे BMC मधली ती मिळवण्यासाठी सुद्धा त्यांनी 3-4 दिवस उपोषण केलेलं आणि त्याच्यानंतर कुठे त्यांना ती नोकरी मिळाली. ती नोकरी पण अशा स्वरूपात त्यांना मिळाली, की 15 वर्ष ते खाडेबदली कामगार म्हणजे जे पर्मनंट लेबर असतात अ, ते कामावर नसतात तसं बघायला गेलं तर. ते हप्ता बांधून ठेवतात आणि इतर वर्कर्सना मग त्यांच्या बदली काम करायचं त्यांच्या पगारात, असं त्यांचं काम होतं. आणि मग 15 वर्षांना त्यांना फिक्स सर्व्हिस म्हणून महानगरपालिकेत लागली होती. मग असं मस्ती किंवा अशा काहीतरी आठवणी किंवा काय म्हणजे अजून काही नाही, हे रुटीन सोडून म्हणतोय मी तुला. मस्ती म्हणजे मला माझी आई फार म्हणायची, की मी खूप हिंडत असायची. अ, ती मालवणी भाषेमध्ये झोळगी म्हणून असं हिंडणाऱ्या भटकभवाण्या जसं असतं ना, तसं ती मला लहानपणी म्हणायची. तर मी सतत फिरत असायची. लोकं मोठी माणसं कशी बोलतात, काय बोलतात, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला इंटरेस्ट असायचा. मी ते ऐकायची. तर ते तिला आवडायचं नाही बऱ्याचदा कधी-कधी. माझं चालणं-फिरणं असं एकदम मुलांसारखं वगैरे असं असायचं. छाती बाहेर काढून चालणं असेल किंवा खूप मोठ्याने खिदळून हसणं वगैरे असेल, तर ते तेव्हा त्यांना असं काही छान आवडायचं नाही. पण मला या सगळ्या गोष्टींमध्ये आनंद मिळायचा आणि असंच भटकत राहण्याचं आयुष्यच होतं माझं. खूप भटकायचे मी एका गल्लीतनं ओके. दुसऱ्या गल्लीत. ओके. मग 10वी नंतर काय म्हणजे शिक्षणाचं कसं म्हणजे काय होतं तुझं प्लॅनिंग किंवा जसं जनरली मुलींना आर्ट्स तसं काही होतं का काय प्लॅन होते तुझे शिक्षणाचे? हां. 10वी-12वी नंतर मी मुंबईला दादरला शिशुविहार शाळेमध्ये शिकली. तर त्याच्या जवळच रुईया कॉलेज दिसायचं आणि रुईया मुंबईतलं खूप मोठं कॉलेज आणि अशा कॉलेजमध्ये आपण अशा घटकातनं आलोत आणि आपणही तिथे पोहोचलं पाहिजे. तर बसमध्ये जाताना ते बघायची आणि सतत असायचं, की मला तिथल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळायला पाहिजे. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स इकडे जावं असं वाटायचं. अ, पण मग घरचे पण म्हणायचे, की झेपेल किंवा नाही झेपेल. स्वतःला पण इंटरेस्ट असा नव्हता त्या गोष्टींमध्ये. फक्त लोकं करतात कॉमर्सला गेले किंवा या सगळ्या स्ट्रीमला गेले, सायन्सला गेले तर हुशार म्हणून मला असं कधी-कधी वाटायचं, की मी पण सायन्सला जावं. पण माझं एक एक्सपर्टी होती, की कम्युनिकेशन चांगलं, वाचन चांगलं, सूत्रसंचालन करणं असेल, कविता करणं असेल, स्पीच करणं असेल, तर या कला ह्या सगळ्या गोष्टी मला आवडत होत्या. मग मला आर्ट्समध्ये जायची इंटरेस्ट डेव्हलप झाला आणि ते करताना 11वी-12वी ते 15वी पर्यंत मी रुईयाला होते. मग हळू मी बातम्या खूप माझ्या घरी बघितल्या जायच्या. 9:30च्या बातम्या असेल सह्याद्रीच्या, सगळ्या पद्धतीचे न्यूज चॅनल असेल, तर ते मला अँकरिंग आणि या सगळ्या गोष्टींचं खूप क्रेझ होतं. तर मग मी तेव्हा ठरवलं होतं, की आपण पत्रकारिता करायचं आणि मग 12वी नंतर मास मीडियाला रुईयाला ॲडमिशन घेतलं आणि मग जर्नलिझम केलं. आणि मग पुढे जर्नलिझममध्ये करियर वगैरे करायचं, असा एक दृष्टिकोन होता. पण कॉलेज करताना मला काही अशी मित्रमंडळी भेटली, जी अशी वेगळ्या विचारांची होती. समाजाबद्दल दृष्टिकोन जागणारी होती. त्याच्यामुळे समाजात काय चाललंय आणि आपली भूमिका काय असली पाहिजे, आपल्या व्हॅल्यूज काय असले पाहिजेत, असा एक विचार यायला लागला. आणि हळू मग आपलं जे काही काम आहे, ते सामाजिक अंगानं कसं आपण विस्तारत जाऊ, आपण समाजासाठी कसं काम करू, लोकांच्या प्रश्नांना घेऊन कसं काम करू. म्हणजे पत्रकारितेचा मूळ उद्देशच लोकांचं जे काही जगणं आहे, प्रश्न आहे, हे शोधून काढणं होतं. तर मग तेव्हाच एक डोक्यात बसलं, की आपण असं काही काम करायचं, की जे लोकांच्या जगण्याशी, लोकांच्या प्रश्नाशी थेट भिडलेलं असेल आणि पूर्ण वेळ झोकून देऊन काम करू. पण नेमकं काय करणार आहे हे क्लिअर नव्हतं. ओके. मग बी-ए झालं तुझं रुईयातनं आणि हां, माझं त्याच्यानंतर बॅचलर मग मास मीडिया ओके आणि त्यानंतर मग मी जसं एक एक कॉमन फॅमिलीमध्ये असतं, की शिक्षणानंतर आपण अशा परिस्थितीतून आल्यावर घरच्यांना एक्स्पेक्टच असतं, की नोकरी अगोदर करावी. कारण इव्हन बरोबर. ग्रॅज्युएशन करताना सुद्धा छोटी-छोटी कामं करत, वेगवेगळ्या गोष्टी करत, मित्र सपोर्ट घेत, सामाजिक कार्यकर्त्यांचा सपोर्ट घेत ग्रॅज्युएशन पूर्ण करावं लागतं. त्याच्यामुळे एम-एस-डब्ल्यूला ॲडमिशन घेऊन सुद्धा मी एम-एस-डब्ल्यू कंप्लीट करू शकले नाही. कारण मला परत चिंता होती. मग ते फील्ड वर्क आणि एन-एनला माझा नंबर लागला होता, निर्मला निकेतन मुंबईचं कॉलेज. फर्स्ट लिस्टमध्ये पहिलं नाव होतं माझं, पण मी 1 महिन्यानंतर ते स्किप केलं. कारण मला असं वाटलं, की कदाचित मी पुढे ते कंटिन्यू करू शकत नाही. मला अडचणी येतील. आधीच आपण मुलगी आहोत म्हणून आपल्याला तितका हवा तसा सपोर्ट शिक्षणासाठी पाहिजे तसा मिळत नाहीये. अ, मग मी नोकरीच्या शोधात होते आणि मग मी सडनली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये एक रिक्रुटमेंट होती, त्याला मी अप्लाय केलं होतं आणि माझं मीडिया बॅकग्राऊंड असल्यामुळे पूर्ण मुंबई महानगरपालिकांच्या सफाई कर्मचाऱ्यांचं एक मोठा रिसर्च होता आणि त्या रिसर्चमध्ये ॲज अ रिसर्चर म्हणून मग मी कामाला लागले आणि मग
हळूहळू रिसर्च फील्डमध्येच मी गुंतले. मग नंतर जे म्हणजे हा रिसर्च मिळालं. हा जॉब होता का, म्हणजे हे BA झाल्यानंतर होतं ना तुझं? हा जॉब होता. पर्टिक्युलर माझा जॉब होता. म्हणजे मी 1 वर्षासाठी 1 महिन्यासाठी म्हणून तिथे रिक्रुटमेंटला लागले. पण मी सलग 1.5 वर्ष तिथे काम केलं. अच्छा. पण तो काय अनुभव होता, म्हणजे जे तुला कम्युनिकेशन किंवा मास मीडिया हे जे करायचं होतं त्याच्यावर ते अलाइन होतं का? हो. कसं? त्याच्यामध्ये तेच होतं. तो जो ते पहिला जॉब होता त्यात तर सफाई कर्मचाऱ्यांचे काय प्रश्न आहेत, जगण्याच्या काय समस्या आहेत, कुठल्या-कुठल्या चॅलेंजेस येतायत, सरकार त्या सगळ्या प्रश्नाकडे कशा पद्धतीनं बघत आहे. अ, हे सगळं कुठेतरी जाणून घेत होतं आणि मला ते जवळपास होतं. कारण माझ्या घरातच सफाई कर्मचारी माझे वडील होते. त्याच्यामुळे अ, असंच अनेक रिसर्च कसे करता येईल आपल्याला, त्याच्यात कसं आपण गुंतून राहू, शोध पत्रकारिता त्यालाच एक पद्धतीनं म्हणता येईल. तर ते कुठेतरी असं वाटत होतं. पण मग एक प्रोजेक्ट संपल्यानंतर अजून दुसरे प्रोजेक्ट रिसर्चला रिलेटेड लागतात. तर मग एज्युकेशन प्रोजेक्ट वगैरे आणि तिथेच धम्माची पण भेट झाली होती माझी. ओके. सो हे म्हणजे गव्हर्नमेंटचं हे सगळं होतं प्रोजेक्ट का काय, म्हणजे हे टाटा कॉर्पोरेशन? इन्स्टिट्यूट अच्छा, टाटा टाटा इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट मधनं. टाटा इन्स्टिट्यूट सोबत. टाटा इन्स्टिट्यूट सगळ्या वेगळ्या पद्धतीचे रिसर्च करतं. तर ॲज अ रिसर्चर, रिसर्च ऑफिसर म्हणून तिथे काम करता हळू डेव्हलप होत गेले. ओके. पण हा रिपोर्ट देऊन मग त्याच्यावर काही ऍक्शन होतात, म्हणजे तुम्ही जो रिपोर्ट देता तो एक हां, जनरल त्याच्यावर क्युरिओसिटी हां, म्हणून. त्याच्यावर ॲक्शन्स होतात, की वेगवेगळ्या काय सुविधा देता येतील कर्मचाऱ्यांना वगैरे. ओके. त्यांचा काय स्टेटस आहे, मग त्यांना कोणत्या शिक्षणाच्यासाठी किंवा आरोग्य सुविधासाठी काय गोष्टी देता येतील वगैरे अशा पद्धतीचे आकडेवारी आणि ती वास्तव स्थिती मांडण्यात येते एकंदरीत. अच्छा. नाही, मला ना एकदम ना बाबा आमटेंचा एक किस्सा आठवला. जेव्हा बाबा, म्हणजे बऱ्याच लोकांना माहित नाही, पण बाबा हे पॉलिटिक्स मध्ये पण होते, नगरसेवक होते, नगर परिषदेत. तर हो. तेव्हा एक असा प्रस्ताव आलेला जेव्हा ते नगराध्यक्ष होते, की सफाई कामगारांनी पगार वाढून मागितलेला आहे आणि सगळ्यांनी तिथे त्यांना अपोज केलं, की कशाला, काही गरज नाहीये यांचा पगार वाढ, म्हणजे. तर ते म्हटले की आपण एक आयडिया करूया, जे काय सफाई कामगार काम करतायत ना, ते आपण पुढचे 15 दिवस करूया, सगळे नगरसेवक, आणि बघूया हो. त्यांच्याबरोबर. वाह! आणि म्हणजे सगळ्यांना वाटलं की काय, म्हणजे ठीक आहे. आणि ही काय पॉलिटिकल भाषा नव्हती बाबांची. बाबा जेन्युइन होते. बाबांनी ते 15 दिवस केले. कोणी आलं नाही त्यांच्यावर, 1 का 2 लोकं आली. 15 दिवस त्यांनी सगळे सफाई कामगार आणि एक भंगी जमात असते त्यांच्यावर काम करून, त्यांचं सगळं बघून, आणि मग प्रस्ताव मांडला. नाही, नाही, मला असं वाटतं की हे काम एवढं सोपं नाहीये आणि हे आपण करायला पाहिजे, आणि मग त्यांचा पगार वाढला. त्याच्यामुळे मला एकदम ते रिलेट झालं. ओके, फाईन. सो मग पुढे काय? त्यानंतर वेगवेगळे रिसर्च प्रोजेक्ट मध्ये काम करत होतो. पूर्ण महाराष्ट्रभरातल्या शाळांचं इन्स्पेक्शन असेल, असे पण हे सगळं टाटातर्फेच का? टाटा इन्स्टिट्यूट आणि युनिसेफ यांच्या कोलॅबोरेशनने हे सगळं काम सुरू होतं आणि तिथे ओके. रिसर्चर, रिसर्च ऑफिसर म्हणून वेगळ्या रोलमध्ये होतं. हे करत असताना मग ग्रामीण भागातली वगैरे परिस्थिती शिक्षणाबद्दलची समजायला लागली आणि त्याच वेळेला धम्मानंदची पण ओळख झाली होती आणि धम्मानंद काही दिवसांनी एका संस्थेमध्ये कामाला लागला होता. जी महाराष्ट्रातली शिक्षणातली संस्था आहे, क्वेस्ट म्हणून. आणि तो तिथे वाड्याला पालघरमध्ये 2 वर्ष क्वेस्टमध्ये काम करायचा. तर तो रोज तिथे राहून संध्याकाळी फोनवर सांगत बसायचा, की आज हे शिकलो, आज अशा पद्धतीने शिकवण्याच्या पद्धती आहेत. मुलांच्या शिकण्यावरती या सगळ्या गोष्टींचा परिणाम कसा होतो, तर ते सातत्याने ऐकून मग त्याच्यासोबत त्याची जी काही ट्रेनिंग्स असतात संस्थेची व्हायची शिक्षकांसाठी, एज्युकेटर्ससाठी वगैरे, त्या ट्रेनिंगला शेवटी बाकावर बसवून त्या अर्चनाताईची ट्रेनिंग्स ऐकणं वगैरे, ह्या सगळ्यातनं मग आपण पण असं काहीतरी काम करायला हवं, शिकायला हवं. म्हणजे प्रत्यक्ष फील्डवर ओके. काम करायला हवं हे नाही, तर हे काम आपल्याला शिकता यायला हवं. क्वालिटी ऑफ एज्युकेशन कसं असायला पाहिजे आणि ते ओके. करायचं. तो इंटरेस्ट डेव्हलप झाला आणि पांढरे सर भेटले. नाही, पण म्हणजे तिथपर्यंत रिसर्च होता, आणि मग धम्माला भेटल्यामुळे हे पण आपण करावं, म्हणजे अ, हा कम्प्लिटली पुन्हा 180 डिग्री होता, हे वेगळं एक पाऊल होतं. म्हणजे ते जे करत होते, ते फक्त एक जॉब अशा टाइपचं चाललं होतं सगळं. सर्व्हायव्ह ओके. करायचंय वगैरे असं. त्याला अशी काही पर्टिक्युलर कामाची दिशा, आपलं फोकस म्हणून चाललं नव्हतं. आणि ओके. ते ओके. करता मग नेमकं काय करायचंय तिथे पोहोचण्यासाठीचा तो एक मार्ग ठरला. म्हणजे धम्मा काम करायला लागला, त्यातनं आवड निर्माण झाली. तेव्हा मी धम्मानंदला म्हणायचे, की "अरे धम्मा, तू इतका छान अनुभव घेतोयस, तू हे सगळं सांगतोयस, तुला सगळं इतकं छान येतंय. मग तू अशा ठिकाणी जाऊन काम करायला हवं. मुळातच तू अशा ग्रामीण भागातला आहेस." आणि मला तितकासा काही अनुभव नव्हता. पण मग माझा शोध सुरू झाला, की मला हे सगळं काम कसं करता येईल आणि मग मला ग्राममंगलमध्ये काम करण्याची संधी मिळाली.
मग आणि रमेश सरांबरोबर काम करणं म्हणजे मला तर हा आवडेल की आणखी मी स्वतः भेटलोय त्यांना. तिथे आम्ही डहाणूलाही त्यांच्याबरोबर जाऊन आलोय, त्यांचं बघितलेलं आहे काम. सो मला असं वाटतं की पुढचा प्रश्न हाच असेल की सरांबरोबरची काम करण्याची मजा किंवा त्यांची पद्धत कशी होती? अ, तेच सरांना भेटल्यानंतर ना खूप काही गोष्टी बदलल्या आणि एक डायरेक्शन मिळालं. कारण त्यांचं वागणं ते एक शिक्षण तज्ञ म्हणून सतत मूलकेंद्री विचार प्रत्येक कामाच्या भोवती आणि ग्राममंगलचं वातावरण पण जर बघितलं तिथे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ॲज अ एम्प्लॉयी म्हणून कधी तो फील येत नाही. तिथे असल्यानंतर आपण घरी आहोत, आपल्याला आदराने स्वीकारलं जातं. आपण उशिरा जरी आलो तरी आपली काळजी घेतली जाते. तर एक जसं मुलाला ते मूल एखादं शिकत असेल, तर त्याला त्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट डेव्हलप व्हायला पाहिजे, आवड लागली पाहिजे त्याला. ते करताना त्याला मजा आली पाहिजे. हा जो ज्ञानरचनावादाचा त्यांनी पाया घातला होता, तोच ते म्हणायचे, की मोठ्या माणसांना पण हे असंच असलं पाहिजे, की तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय, ते काम करण्यासाठी तुम्हाला जर आनंदच वाटत नसेल, तर तुम्ही ते काम अधिक चांगल्या पद्धतीनं करू शकत नाही. आणि मग खूप 3 वर्ष ग्राममंगलसोबत काम करताना, महाराष्ट्रातल्या अंगणवाड्यांसोबत काम करताना वेगळ्या परिषदा सरांना प्रत्यक्ष बघताना एका परिषदेत सरांनी म्हटलं होतं 2019 ची परिषद होती, महाराष्ट्र बालशिक्षण परिषद आणि तिथे सरांनी सांगितलं, की तुमच्यासारख्या नवतरुणांनी पुढे यायला हवं आणि ग्रामीण भागांमध्ये जाऊन अशा पद्धतीनं बालविकासक म्हणून काम करायला पाहिजे. म्हणजे स्वतः सरांनी अशा पद्धतीनं काम केलं होतं, की ते एच-ओ-डी होते, ते सगळं स्किप करून ते ग्रामीण भागात जाऊन काम करायला लागले आणि कुठेतरी डोक्यामध्ये पण होतं, की आपल्याला पण असं काहीतरी पूर्ण डिव्होटेडली काम करायचंय. सरांनी म्हटल्यानंतर ते अजून हे झालं म्हणजे इव्हन धम्मा क्लिअर क्लिअर जेव्हा झालं. हं. हां, धम्मा जेव्हा पहिल्यांदा त्यांना भेटला तेव्हा पण त्यांनी तेच म्हटलं होतं, की "अरे तुम्ही इथे का काम करताय तुमच्यासारखी तरुण मंडळी? तुमचा भाग दुर्लक्षित जर इतका आहे, तर तुम्ही हे सगळं शिकून तिथे जाऊन करायला हवं." आणि त्याच वर्षी मग ठरवलं, की बाबा हम सब निकलेंगे यहाँ से आणि 2020 मध्ये मग इथे आलो आणि काम सुरू करण्याच्या आधी पहिला फोन सरांना केला होता. पाडसे सरांना आणि सर म्हटले, की "तेव्हा मी काम करत असताना ही परिस्थिती सारखी असेल आणि आता ही परिस्थिती सारखी असेल, तर अजून किती कामाची गरज आहे." तर सरांनी मला 5,000 पाठवले पर्सनलला अकाउंटला आणि मला म्हटले, की "माझ्या आशीर्वादाची पुडी तुझ्या खिशामध्ये आहे. हे कायम लक्षात ठेवायचं आणि सुटायचं, थांबायचं नाही अजिबात." ओके. पण पुन्हा मी जरा रमेश पानसरे सरांच्या इथे येतो बिफोर गोइंग टू यवतमाळ. मग तिकडे नक्की काय काय म्हणजे आता जसं तू रिसर्च मधनं शिक्षण पद्धती शिकायला लागली. मग ह्या 3 वर्षामध्ये नक्की तुझे वेगवेगळे रोल काय होते? म्हणजे तू कशी एक्सप्लोर झाली या सगळ्या गोष्टींमध्ये? ओके. ह्या 3 वर्षात माझं काम असं होतं, की अंगणवाड्यांमध्ये अंगणवाड्यांचा जो बालशिक्षणाचा अभ्यासक्रम आहे, तो अभ्यासक्रम मुलांसोबत कसा राबवायचा असतो, कसं ॲक्टिव्हिटीज घ्यायच्या असतात, त्याच्या मागची शास्त्रीय कारणं काय आहेत, हे सगळं शिकण्याचा एक काळ होता. म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही शिकायचे आणि मग ते हां. इम्प्लिमेंट मग करायचे, बरोबर? प्रत्यक्ष ते फील्डवरती आपण इम्प्लिमेंट करायचं. प्रत्यक्ष काम न करता मग जे काही सिस्टममध्ये काम करणारी यंत्रणा आहे, हं, अंगणवाडी हं. ताया असतील, सुपरवायझर असतील, सी-डी-पी-ओ असतील, या सगळ्यांना ट्रेनिंग देणं असेल, मग तो अभ्यासक्रम राबवणं असेल, तो कितपत व्यवस्थित होतोय की नाही, ते प्रत्यक्ष जाऊन ऑन साइट सपोर्ट, मॉनिटरिंग करणं, हा सगळा कामाचा भाग होता आणि त्याच्यामध्ये ट्रेनिंग देणं, हा सुद्धा एक भाग होता, की अंगणवाडी सेविकांच्या जे काही सुपरवायझर आणि सी-डी-पी-ओ असतात, यांना ट्रेनिंग देणं, या सगळ्याची शास्त्रीय कारणं सांगणं. यातनं फॅसिलिटेशन स्किल डेव्हलप झालं, त्यातली आवड निर्माण झाली आणि अजून सखोल पद्धतीनं काय बाबा बालशिक्षणशास्त्र सांगतं आहे, कोणत्या-कोणत्या शास्त्रज्ञांनी काय-काय सांगून ठेवलं आहे, हा एक अभ्यासाचा भाग खूप वाढला. एक 18 पालकत्वाविषयीची सत्र होती. ती सत्र घेणं, चांगल्या पद्धतीने डिलिव्हर करणं आणि इतकी इफेक्टिव्ह जायची, की अंगणवाड्या त्या म्हणजे तिथे मी त्यांची मॅडम नसून अगदी मैत्रीण व्हायची. तर मग ह्या सगळ्यातनं मुलांसोबत काम करण्याची आवड अजून जास्त वाढली. तो म्हणजे तू सुरुवात केली होती रिसर्च पासनं आणि नंतर मग तुला असं वाटलं की नाही शिक्षण पद्धतीवर अभ्यास करावा आणि मग ते स्वतः ट्रेन करून करून जेवढं मला पण असं नाही वाटत जेवढं तुम्ही लोकांशी ते इम्प्लिमेंट करताना शिकतात तेवढं मला असं वाटतं अजून ते छान इम्प्लिमेंट होतं किंवा तुमच्या ज्ञानात जास्त भर पडते. तो आता आपण हा सगळा मुंबईचा प्रवास जाऊ यवतमाळ निवडण्याचं कारण काय आहे? ओके. यवतमाळ निवडण्याचं कारण असं होतं, की जसं सरांनीही सांगितलं, की मुंबई, पुण्यामध्ये ढिगभर संस्था आहेत. अगदी म्हणजे मुंबईमध्ये आम्ही पुण्यामध्ये हाय क्लास सोसायटीच्या मुलांसोबत सुद्धा बालकट्टे घेत होतो. तेव्हा एक पद्धतीचं समाधान सुद्धा नव्हतं आणि परत नवीन ठिकाणी जाऊन काम करणं थोडंसं अडचणीचं येऊ शकतं.
कोकणात ऑलरेडी शिक्षणाबद्दल चांगलं वातावरण आहे. त्याच्यामुळे तिथे जाऊन काम करणं नाही आणि जेव्हा लग्न झाल्याच्या नंतर दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये, वेगवेगळ्या सणांच्या दरम्यान यवतमाळला यायचो, तेव्हा इथला जो काही दुर्लक्षित भाग आहे, आदिवासी भाग आहे, हे बघायचो आणि मग असं वाटायचं, की अरे इथे खूप गरज आहे या सगळ्या कामाची. मग अजून नवीन ठिकाणी जाऊन तिथे ओळख निर्माण करा, बऱ्याच काही-काही गोष्टींना, चॅलेंजेसना फेस करा. त्यापेक्षा धम्मा जिथे आहे, तिथल्या आजूबाजूच्या गावांची परिस्थिती त्याला माहीत आहे. त्या ठिकाणचं त्याला चांगल्या पद्धतीचं नॉलेज आहे, तर तिथे डिफिकल्टी जाणार नाही. म्हणून इथे निवडूया काम करायला. इथे तितक्या संस्था पोहोचलेल्या नाहीत. म्हणजे अगदी औरंगाबाद वगैरे इथपर्यंत खूप लोकांना जाणं सहज वाटतं. पण यवतमाळ, विदर्भ म्हटलं की लोकांना असं तिकीट मिळाल्याशिवाय किंवा खात्री असल्याशिवाय लोकं प्रवास करायला मागत नाही. तर ते होतं. मग म्हणून आम्ही यवतमाळची निवड करायचं ठरवलं होतं. ओके. आता मी थोडंसं पुन्हा तू लग्नाचा विषय काढला. सो धम्मा आणि तुझी स्टोरी थोडी ऐकायला आवडेल, की काय म्हणजे भेटलात काय आणि प्रेमात काय पडलात आणि काय? टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये ज्या प्रोजेक्टवर मी काम करत होते, त्याच्या आधीच काही महिन्यापासून धम्मानंद त्या प्रोजेक्टवरती काम करत होता आणि आम्ही छान असे मित्र-मैत्रिणी म्हणून आमची ओळख झाली होती. मग हळू आमच्यामध्ये खूप चर्चा व्हायच्या आणि मुलांना घेऊन एक अलाइनमेंट बऱ्याच गोष्टींमध्ये होती. मग जास्त मैत्री, जास्त चर्चा यातनं प्रेम वाढलं आणि मग आपण एकमेकांसाठी कम्फर्टेबल आहोत. म्हणजे अगदी धम्मानंदने त्यावेळेला रिलेशनशिपमध्ये येण्याआधी पण, "बाई लवकर डिसिजन घेऊ नको," असं मला त्याने सांगितलं आई होतं. गं! किती गोड. हां. तुला आणि तुला माझ्याबद्दल माहीत नाहीये. मी ज्या भागातनं आलो त्या भागाची तुला वास्तवता असं तशी माहीत नाहीये. तू शहरातनं आलेली आहेस. तर आपण एकमेकांसोबत काही दिवस घालवूया, समजून घेऊया. आपल्याला नंतर वाटलं, की खरंच आपण एकमेकांसाठी योग्य आहोत आणि पुढे जाऊ शकतो, तर आपण विचार करूया. म्हणजे असं त्याचं होतं आणि त्याच्यानंतर मग निर्णय घेतला. ओके. पण काय तुला असं बेस्ट क्वालिटीज ऑफ धम्मा काय वाटल्या? असं की अ, नाही बाबा हाच आहे तो, असं म्हणतो ना आपण. बस हीच ती किंवा ॲक्चुअली हाच तो. तेव्हा मी खरंच अ, नुकतीच ग्रॅज्युएट झालेली आहे आणि अगदी लहान किती वय? 20-21 वर्षाची अच्छा. 20-21 ओके. वर्षाची होती. त्याच्यामुळे इतकं काही विचार नव्हता. पण त्याच्यासोबत राहताना ना जी माझी व्हॅल्यूज होती, की अ, मी थोडीशी फेमिनिझमिस्ट असल्याने त्याचा स्त्रियांबद्दलचा दृष्टिकोन, समाजाबद्दलचा दृष्टिकोन जो होता ना, तो खूप चांगला होता. त्याच्यामुळे मला त्याचा जास्त विचार करावासा वाटला. म्हणजे कनेक्ट जो होता चांगला असा. खूप कनेक्ट झाला, की सगळ्या गोष्टींमध्ये पुढाकार कसा असेल किंवा अवलंबून राहणारी न राहता म्हणजे मी जेव्हा त्याच्यासोबत ऑफिसला असायचे, तेव्हा मी त्याच्यासाठी कधी डबा आणायचे, कधी मी त्याचा रुमाल किंवा सगळ्या गोष्टींची जेव्हा आठवण करून ठेवायचे, ते त्याला आवडायचं नाही. "तू हे सगळं का करते आहेस? मी माझं करू शकतो. तू तुझं ओह! स्वतःचं वेगळं काहीतरी बघ. त्या सगळ्या गोष्टी शिक." या सगळ्याला त्याचं मोटिव्हेशन असायचं आणि मग स्त्रियांवरच्या अत्याचारांच्या संदर्भात जेव्हा बोलायचो, डोमेस्टिक व्हायलन्सच्या संदर्भात बोलायचो, तेव्हा तो स्त्रियांच्या बाजूने जी भूमिका घ्यायचा, अ, जे वागायचा म्हणजे अगदी त्याच्या रूमवर आम्ही जेव्हा मित्र-मैत्रिणी जायचो, तेव्हा सगळ्या गोष्टी असं आयतं हातात देणारं अगदी घरी सुद्धा असं वातावरण नव्हतं. त्याच्यामुळे इतक्या लेव्हलला कम्फर्ट मिळणं हे थोडंसं वेगळं होतं. म्हणून मग असं वाटलं, की नाही धिस इज अ परफेक्ट पार्टनर आणि आपल्याला जी इक्वालिटीची, इगॅलिटरेटिव्ह सोसायटीची आपण मूल्य म्हणतोय, ती मूल्य जपणारा हा एकमेव व्यक्ती आपल्याला वाटतोय. क्या बात है! मस्त आणि मी पण भेटलोय. मलाही असं मी त्याला तर जावईच म्हणतो बऱ्याचदा. पण खरंच म्हणजे यू आर ब्लेस्ड असं मी म्हणेन आणि तोही ही इज अल्सो ब्लेस्ड ऑफ कोर्स. ठीक आहे. घरून काही विरोध? अ, 2च घरून मिनिटं बोलूया. जास्त हां, नको. घरून नाही काही विरोध नाही झाला. फक्त थोडंसं असं वाटलं, की यवतमाळ आहे. पण धम्मानंदला भेटल्याच्या नंतर सगळे असे शांत झाले. कारण त्याचा स्वभावच इतका शांत आहे, समजूतदार आहे. घरच्यांनी त्याला अगदी बैठकीत प्रश्न विचारले होते, "ही पोरगी खूप बंडखोर आहे, तुला डबा करून देणार नाही, तिला जेवण करता येत नाही." असेही प्रश्न केले होते. तर तो म्हटला, "ठीक आहे ना, मी माझं करू शकतो." तिचं काम फक्त स्वयंपाक करून देणं वगैरे अशा पद्धतीचंही नाहीये. तर बरं. तो इतका सॉफ्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी बघून मग सगळ्यांना असं वाटलं, की हिला सांभाळणारं दुसरं इतकं चांगलं कोण भेटणार नाही. आपण दुसरा कोण गळ्यात बांधला तरीही त्याला सोडून जाऊ शकते. मस्त. खूप छान. आणि मग लग्न झाल्यानंतर तुम्ही हा डिसिजन घेतला यवतमाळला जायचं? काय अ, नक्की काय? हां, लग्नानंतर पण धम्मा क्वेस्टमध्येच काम करत होता. 3 वर्ष ओके. धम्मा क्वेस्टमध्ये काम करत होता. तेव्हा मी ग्राममंगलमध्ये काम करत होते. काही वर्षांनी धम्माने क्वेस्ट सोडलं. दोघंही ग्राममंगलमध्ये काम करायला लागलो आणि दोघं जेव्हा पानशे सरांसोबत काम करायला लागलो, तेव्हा मग निर्णय घेऊन यवतमाळला यायचं ठरवलं. ओके. आता आपण जाऊया यवतमाळला.
आणि हो. तिकडची सुरुवात, तिकडची स्ट्रगल, कारण की मी तुझ्याशी बऱ्याचदा बोललोय. मला वाटतं हे सगळ्यांशी तू बोलावं, की सुरुवातीचं अ, म्हणजे हाच एरिया हे म्हणजे मायक्रो लेव्हलला हां. कसं झालं, की कसं जायचं पुढे? येस. यवतमाळला आल्याच्या नंतर आम्ही ना वेगवेगळ्या गावांमध्ये फिरत होतो. तिथली काय परिस्थिती आहे, अगदी ग्रामपंचायतच्या सरपंच असेल, तिथल्या अंगणवाडी सेविका असेल, तिथली मुलं असेल, हे सगळं बघत होतो. खूप गावं फिरली होती. पण धम्माच्या गावाला लागून एक धनगरवाडी म्हणून गाव होतं, जे सतत ऐकत होते. तिथे कधी जायची वेळ आली नाही आणि असं वाटलं नाही. अ, तर एक दिवस सहज सगळं बघता-बघता धम्मानंदला म्हटलं, की मला ते धनगरवाडी जिथे सगळी लोकं म्हणतात, की धनगरवाडी, धनगरवाडी, धनगरवाडी काय आहे धनगरांचं? तर आपण तिथे जाऊया असं मी त्याला म्हटलं होतं. आणि आम्ही ज्या दिवशी तिथे गेलो, तिथे बघितलं, लोकांना भेटलो, मुलांना भेटलो, तर दिसलं की मुलंच्या मुलं 15-15 वर्षाची मुलं आहेत आणि आपण एक शहरी भागातनं आलेलो असतो, तर कुठे भेटायला जायचं तर काहीतरी घेऊन जावं. तर मुलांना काय आवडतात? तर क्रेयॉन आवडतात. मुलांना कलर्स आणि चित्र काढणं आवडतं आणि हे सगळं घेऊन गेलो होतो. आणि मुलांना माहीतच नाहीये 15-15 वर्षांच्या 10 छोट्या मुलांना, की हे काय आहे? तर मूल खायची वस्तू म्हणून त्याच्याकडे बघतं आहे. स इथपासून पण मुलांशी गप्पा मारल्यावर कळलं, की मुलं शाळेत जात नाहीयेत. त्यांना आलेले वेगवेगळे अनुभव आहेत. शाळेमध्ये नाकारलं गेलेलं पण आहे. अ, घरी कोणीच नाहीये त्यांचा सांभाळ करायला. आई-वडील त्यांचे 3-3, 4-4 वर्ष बेड्यांवरती मायग्रेशनच्या प्लेसवरती राहतायत. या सगळ्या गोष्टींमुळे असं लक्षात आलं, की अरे ही मुलं कधी शिकणार आहेत? खरं तर ह्या मुलांना मी तुला शिकायचं मध्ये-मध्ये थांबवीन. काही शब्द जे वापरतेस हे आम्हाला कधीच कळणार नाहीयेत. सो ते 2-3 वर्ष बेड्यावर होते. ते हां. म्हणजे नक्की काय? बेडं म्हणजे मायग्रेशन करण्याची जागा आहे. त्याला बेडं म्हणतात. जे मेंढपाळ असतात लोकं, ओके. मेंढ्या, बकऱ्या वगैरे पाळतात. ते त्यांच्या किंवा इतरांच्या बकऱ्या ज्या असतात, त्या चरण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना घेऊन जाव्या लागतात. तर त्या ओके. जशा-जशा, ज्या-ज्या ठिकाणी जातात तिथे-तिथे ते लोकं एक बैलगाडी, एक ताडपत्री आणि काही लागणारी अगदी मोजकी भांडी असं घेऊन तिथे राहत असतात. आणि ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सतत भटकत असतात. वर्षानुवर्ष भटकत असतात. घरी यायला त्यांना वेळ नसतो. यायचं तर त्यांचं सगळं कारण खूप मोठा प्रवास असतो आणि हा बैलगाडीवरूनच सगळा प्रवास एका राज्यात, एका जिल्ह्यातनं दुसऱ्या जिल्ह्यात होत असतो. तर आणि हे तिथेही असं अनप्लॅन्ड असतं का ते ठरवून जातात, की नाही, ते इथून एकदम इथपर्यंत? ठरवून असतं त्यांचं आणि अच्छा. ओके. अर्धे पालक वर्ग असतो जो सालमजुरी असतो. वर्षाला ते कुटुंबाच्या मुख्य लोकांना हायर केलं जातं. त्यांना काही नॉमिनेटेड अमाउंट 25,000 50,000 दिली जाते आणि त्या फॅमिलीने त्या एका घरासाठी, त्यांच्या शेतीसाठी राबायचं. तिथे राहून सगळ्या गोष्टी करायच्या. त्यात जर 2 महिन्यांनी, 3 महिन्यांनी त्यांनी जर ते कोणत्या कारणामुळे ब्रेक केलं, तर त्यांचं सगळं सुटू शकतं. म्हणून मग ते बेड्यावरून येतच नाहीत आणि त्या जागेला मायग्रेशन प्लेसला बेडं म्हटलं जातं. ओके. 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 अच्छा ठीक आहे. हां. अजून तर एक प्लीज पण आहे. म्यूट करा तर प्लीज. तृप्ती म्यूट करताय का? सो सॉरी मध्ये कोणाचा तरी हां. आवाज आला. तर सो हे माझं सगळं म्हणणं आहे, की ही मुलं मग घरी असतात आणि आई-बाबा त्यांचे फिरत असतात का? हो, 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 हो. मुलं म्हाताऱ्या आजी-आजोबांकडे जास्तीत जास्त असतात आणि आई-वडील 2-2, 3-3 वर्ष फक्त बेडावर असतात. मग मुलं घरची काम करणं, म्हाताऱ्या आजी-आजोबांना सांभाळणं, लहान ओके. भावंडांना सांभाळणं, या सगळ्या कामामध्ये असतात. आणि धनगरवाडी असं झालं, की आपण जनरली बघितल्यात, की सगळ्या ज्या काही भटक्या वस्त्या असतील, मागासवर्गीय वस्त्या असतील, या गावकुसाबाहेर असतात. त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत रिसोर्सेस जे आहेत महत्त्वाचे, रस्ता नसणं, लाईट नसणं, रेशनिंगचं दुकान नसणं, चक्की नसणं, साधं-सुधं एखादं दुकान किराणाचं नसणं, इथपासून त्यांना शाळा एका लांबच्या ठिकाणी पायदळ जाणं असतं. हे सगळे चॅलेंजेस फेस करत जायचे. त्यात एवढ्या जंगली भागातनं मुख्य गावामध्ये जायचे. दिवसा मुलींनी जायचं, मग ते अनसिक्युअर असणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्याच्यामुळे पण मुलं शाळेत जात नाहीयेत, हेही लक्षात आलं. आणि मुलांच्या शिकण्यासाठी मुलांचं जे काही वातावरण आहे, त्याचा सुद्धा परिणाम होत असतो. आणि मुलांनी काय बघितलंय त्यांच्या वातावरणात? मुलं पिढ्यानपिढ्या बघत आली आहेत, की आमचे आई-वडील काय करतात? आमचे आई-वडील बेड्यावरती जातात, मेंढराकडे जातात, जंगलात असतात तेच. मग त्यांच्या मनात एक प्रतिमा भरली होती, की आपल्याला असं काही वातावरणच नाहीये, की आपण शिकू शकतो, नोकरी लागू शकते आपल्याला आणि तर आपले माहितीच आई-वडील जे नसेल ना करतात कदाचित? तर काहीच नाही, माहितीच काहीच नाही. नसेल. स्वप्न बघण्यासाठी मला पोलीस व्हायचंय, त्यासाठी मी पोलीस बघितल्यावर माझी कल्पना तयार होईल ना, की मला पोलीस व्हायचंय. पण मी जर ओके. वारंवार जंगलात राहते, माझ्या आजूबाजूला कानावर भाषा नाहीये, माझ्या जगात पुस्तकं नाहीयेत, लोकं कम्युनिकेटच करत नाहीयेत. मेंढरांच्या मागे काहीच बोलावं लागत नाही, कुठलाही व्यवहार करावा लागत नाही, फक्त फिरावं लागतं. तर त्यामुळे मुलांमध्ये पण तो कुठलाही स्किल किंवा काहीच नव्हतं आणि तसा मग विचारच येणार नाही. विचारच बरोबर. नव्हता.
कल्पना करण्यासाठी ते काहीच नव्हतं. त्यांनाही वाटायचं की काही नाही, माझं आयुष्य काय, आम्ही बेडावरतीच जाणार, आमचं जे झालंय ते. आम्ही शिकू शकतो हा कॉन्फिडन्सच नव्हता सुरुवातीला मुलांमध्ये. तुला पाणी प्यायचंय का? नाही, नाही. कंटिन्यूस बोलतो. ठीक आहे. ओके. मग म्हणजे हाऊ यू एंटर्ड? कसं हां. तू तिथे? मग आम्ही ठरवलं, की आता ह्या गावात आपण काम करायचं, इथे थांबायचं नाही. कारण यांना खूप गरज आहे आपली. 15-15 वर्ष जर मुलं शाळेत जात नाही, 12-12 वर्ष, मुलं फक्त पटावर एनरोल आहेत. शाळेमध्ये त्यांची एनरोलमेंट झाली आहे, पण मुलं शाळेत शिकत नाही म्हणजे ही किती मोठी गोष्ट आहे. हे जेव्हा लक्षात आलं, तेव्हा ठरवलं, की काम करायचं. मग रोज गावात जायला लागलो. आधी मुलांची मैत्री करणं हे सगळ्यात महत्त्वाचं ठरलं. तर त्यासाठी रोज जायचो, गाणी म्हणायचो, गोष्टी सांगायचो. जिथे जागा मिळेल, ज्याच्या दारात जागा मिळेल त्याच्या दारात जाऊन मुलांना एकत्र करायचं, गोष्टी सांगायच्या. एक मोठी बॅग घेऊन जायचो. त्याच्यामध्ये पाट्या, गोष्टींची पुस्तकं, काड्या, अ, दगड, मणी असे वेगवेगळे साहित्य घेऊन जी जायचो. जी आम्ही जेणेकरून बऱ्याच गोष्टी आय थिंक आम्ही रमेश सरांच्या पण वाणगावच्या ज्या हां. याच्यात हा. तर ओके. हे पण सगळं मग तिकडे काही चॅलेंजेस म्हणजे तुम्ही कोण आहात? तुम्ही काय येस, आमच्याशी येस. खेळतायत? हां. तर हे चॅलेंजेस तिथे आले मग. पण धम्मा त्या गावचा होता म्हणून एक विश्वास होता. पण तरीही आजही जसं लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी अनुभव येतात, वेगळ्या संस्थांसोबत काम करताना, त्याच्यामुळे लोकांची एक मानसिकता बनते एन-जी-ओबद्दल. तशी इथल्या भागांमध्ये बऱ्याच एन-जी-ओ आहेत वेगवेगळ्या ठिकाणी ग्रामीण भागात. तर मग ही लोकं का रोज येतायत बरं? ही येत असतील तर यांचा काहीतरी त्याच्यामागे स्वार्थ असेल म्हणून ही इथे येतायत. अशी पण काही लोकांची मानसिकता होती. आमच्या गावात आजही लोकांकडे टीव्ह्या नाहीयेत, स्मार्टफोन अजूनही नाहीयेत. अगदी छोटीशी घरं आहेत. त्याच्यामुळे मनोरंजनाचं कुठलंही साधन नाही. जेव्हा आम्ही उघड्यावरती गाणी, गोष्टी सांगून नाचकाम करत शिकवतोय, तेव्हा त्यांच्यासाठी ते मनोरंजनाचा तमाशा असल्यासारखंच आहे. एंटरटेनमेंट. सगळं गाव फुल एंटरटेनमेंट. आपल्याकडे शिक्षणाची अ, अ, हेच काय आहे, की एक पाटी फळा आणि छडी घेतलेली व्यक्तिमत्व आणि इथे तसं काहीतरी होत नाही. त्याच्यामुळे हे कसलं शिक्षण? हा परत विचार. मग मधनंच मुलांना उठून घेऊन जायचं. हे सगळे चॅलेंजेस दिसायचे. मूल रडतं आहे. "काय बाबा शिकू नको." आम्ही जेव्हा एंटर व्हायचो तेव्हा कोणाच्या तरी बोलण्यात असं यायचं, की "आली बाबा नाचकाम करणारी बाई आली. आता हे खेळणार आहे, तमाशा आलेत." असं. असे सगळे प्रश्न दिसत होते. पण आपण ठरवलं होतं, की आपल्याला या मुलांना शिकवायचंय. लोकं काय बोलतायत, काय नाही, ह्या सगळ्या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचंय. त्याच्यामुळे ह्या अडचणी सुरुवातीला आल्या आणि बाहेरच्या लोकांच्या पण अडचणी अशा आल्या, की हे सगळे चित्र जेव्हा आम्ही फोटोज वगैरे सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर टाकायचो, त्या लोकांचं असं असायचं, की आम्ही मदत करायला येतो. पण मदत कशी? की आम्ही कपडे देतो, आम्ही चपला देतो, आम्ही अमुक देतो, तमुक देतो. पण आमच्या समोर गरज होती ती मुलांना शिकवण्याची. आम्हाला तिथे डिपेंडंट बनवायचं नव्हतं. कारण जर आम्ही सतत काही ना काही देणारे झालो असतो, तर मुलांची आणि कम्युनिटीची पण मानसिकता तयार झाली असती, की इथे आपल्याला सगळं मिळतंय. म्हणून आपण फक्त हात पसरत राहिलं पाहिजे आणि आम्हाला ते चित्रच नको होतं. आम्ही आजही आमच्याकडे बरेच डोनर जेव्हा आम्हाला विचारतात, की आम्ही तिथे येऊन काही फोटो सेशन करू का? किंवा वस्तू देऊ का? किंवा काय? तर आम्ही जेव्हा नाही म्हणतो लोकांना, तेव्हा मग आमच्याबद्दल एक निगेटिव्ह इमेज होते. तर आम्हाला ते नको होतं, की तुम्ही याल आणि तुम्ही काहीतरी द्याल आणि मुलांचे हे हात असे राहतील आणि तुमचे हात देणार आहेत. तर आम्हाला हे हातच नाही ठेवायचे तसे. आम्ही काही करायचं असेल तर ते एकत्र वाटणं, पास ऑन करणं अशा पद्धतीनं करतो. तर त्याच्यामुळे लोकांचाही दृष्टिकोन, की हे स्वतःला खूपच ग्रेट समजतायत, यांना मदतच नकोय, असाही एक विचार करणारा समूह होता. ओके. पण हे जेव्हा चॅलेंजेस येणार होते तेव्हा असं कुठेतरी वाटलं खच्चीकरण, की बाबा हे काय करतोय आपण? यांनाच का असं कुठेही असं हलणं म्हणतो आपण किंवा तुम्हाला एकदा आय थिंक आपण गप्पा मारत होतो तेव्हा तू म्हटली, की ही मुलांना पळून घेऊन जाईल की काय? अशी पण काही लोकांची म्हणजे मानसिकता होती, की बाबा हां. सो असं अ, कुठे म्हणजे ऑफकोर्स तुम्ही दोघं एकत्र होतात दॅट इज अमेझिंग पार्ट. अ, पण असं कुठे वाटलं का? ॲक्चुअली लोकांना म्हणजे आत्तापर्यंत तिथे शाळा आहे. बऱ्याच गोष्टी आहेत. तरी मुलं शाळेत जात नव्हती, शिकत नव्हती आणि अचानक ही लोकं आली आणि ही लोकं येऊन यांच्यासोबत मुलं राहायला लागलीत. मुलं शिकायला लागलीत. मुलांमध्ये बदल दिसतोय. म्हणजे सगळी मुलं तंबाखू खर्रा खात होती. आमच्याकडे तंबाखू खर्रा जो माव्याचा प्रकार आहे, तो खूप आहे विदर्भामध्ये. तर ते बदलायला लागलं. मुलांचं ग्रूमिंग जर आत्ता आपण बघितलं, तर मुलं खूप छान राहतात. अंघोळ करून व्यवस्थित म्हणजे जेव्हा सुरुवातीला मुलांना सांगितलं जायचं, की "तू अंघोळ करून ये." तर पाणी लावून मुलं यायची. इथपासून सगळ्या गोष्टी होत्या. ओह माय गॉड! हो. पुस नुसतं पाणी लावून यायची, पुसायचं सुद्धा नाही. ब्रश कसा करायचा असतो, ब्रश कसा वापरायचा असतो, मशिरी लावणं, हे सगळे प्रकार होते आणि या सगळ्यावर बोलणं झालं. आणि मग बालनगरीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतायत आणि बालनगरीमध्ये प्रेम मिळतंय, शिकणं होतंय, खायला मिळतंय, मग शाळेत कशाला जायचं? अशी मानसिकता होऊ शकते. मग आम्हाला ते नको होतं. म्हणून आम्ही एक नियम केला, की मुलांनी शाळेत सुद्धा जायला पाहिजे. मग मुलं रोज शाळेत जायला लागली. पण परिणामी मुलांच्या शिकण्याच्या मागे हात कोणाचा आहे?
तर हे शिक्षकांनी किंवा शाळेमार्फत हे झालेलं नाही. हे कोणाच्या तरी मार्फत झालेलं आहे. त्याच्यामुळे इथल्या सिस्टम मधल्या पण काही लोकांनी आमच्याबद्दल कंप्लेंट टाकल्या होत्या. त्यांना ही भीती की आमची शाळा बंद होईल का? ही लोकं शाळा काढण्याचा प्रयत्न करतायत का? असाही एक होता. पण आपल्याबद्दल वेगळ्या ठिकाणी प्लॅटफॉर्मवरती चौकशी करण्यात आली. सीईओंना जेव्हा कंप्लेंट गेली तेव्हा मग ते अ, त्या सगळ्या गोष्टींचं निराकरण झालं. त्यांनाच कळालं असेल की हे शाळाबाह्य काम करतायत किंवा इल्लीगल काम करतायत की खरंच महत्त्वाचं काम करतायत ते दिसायला लागलं. पण म्हणजे किती आपण आता 75 वर्ष सेलिब्रेट करतोय इंडिपेंडन्सची आणि प्रत्येक वेळेला मला असं म्हणजे या गोष्टीचा खूप त्रास होतो की थोडंसं पुढे गेलं 50 किलोमीटर गावाच्या किंवा एखाद्या तालुक्याच्या भागाच्या आणि ही सिच्युएशन तशीच्या तशी आहे अजूनही. जो प्रयत्न करतो त्यालाही प्रॉब्लेम फेस करावं लागतं. म्हणजे आता मी 12th फेल मूव्ही बघितला तिकडे सुद्धा तो म्हणतो की हे ती बनी बनाई हुई सिस्टीम है वो. तू बघितलास का 12th फेल? आय डोंट नो. हॅलो. हो, हो. मुलांना नाही दाखवत. हां, तर आता प्रणालीसारख्या किती लोकांची अख्ख्या देशाला गरज आहे, असं मला वाटतं, की एकतर तिने जावं तिचं सगळं सोडून त्या गावात. त्याच्यानंतर ते सगळं त्या पहिले तर पालकांना आणि त्या मुलांना अवेअर करावं आणि मग सिस्टमच्या अगेन्स्ट थोडासा फार लढावं आणि मग स्वतःला एक सो कसं काय आहे? हा विषय काय आहे? ॲज यू आर ऑलरेडी रिसर्चर, पण काय ही परिस्थिती नक्की? किंवा कसं आमच्यासारख्या साधारण माणसाने हाऊ वी कॅन टेक इट लाइक दिस म्हणजे कसं घ्यायचं ते? ॲक्चुअली ना आपल्याकडे काम करण्याच्या पद्धतींमध्ये खूप फरक आहे. लोकांना इतरांना डिपेंडंट कसं बनवता येईल ह्या पद्धतीनं आपण काम करतो किंवा आपल्याला वाटतं म्हणून आपण काम करतो. पण त्या ठिकाणी ती गरज आहे का हे आपण कुठेतरी समजून घेत नाही. आणि ह्या सेवाभावी काम करताना अवलंबून ठेवण्यापेक्षा त्या सगळ्याला राइट बेस आणि तो जो ग्रुप आहे तो स्वतः डिपेंडंट होऊन कसा काम करेल. त्यांना त्या पद्धतीची कलाकौशल्य देणं, तसं वातावरण निर्माण करून काम करता येईल, अशी व्यवस्था कुठेतरी होत नाही. त्याच्यामुळे जे लोकं येतात ते फक्त डिपेंडंट काम करतात आणि व्यवस्था जशी आहे तशी राहते. म्हणजे वंचित घटकासारखं होतंय काम. स्वतःहून मुलं उभी राहतील, कम्युनिटी चेंज होतील, कम्युनिटीचे माइंडसेट चेंज होतील, यावर काम केलं जात नाही. मग आम्हाला हळू-हळू जेव्हा मुलांसोबत काम करताना लक्षात आलं, म्हणजे आम्ही पण तसंच ठरवलं होतं, की फक्त मुलं सोबत काम करायचंय. पण मुलांना इम्पॅक्ट करणारे अजून घटक आहेत. जोपर्यंत आपण पालकांपर्यंत पोहोचू शकत नाही, पालकांना शिक्षणाबद्दल सांगू शकत नाही, तोपर्यंत आपल्याला मुलांना स्ट्रीममध्ये आणता येणार नाही. मग पालकांसोबत काम सुरू झालं. मग पालकांना येणाऱ्या अडचणी, सिस्टम लेव्हलच्या अडचणी, त्यांच्याकडे नसलेलं डॉक्युमेंटेशन, त्यांना हे अडचणी का फेस करावे लागतात? म्हणजे डॉक्टरकडे का जात नाही? जर डॉक्टरकडे गेल्यानंतर एखादा डॉक्टर मला फेकून औषधं देणार असेल, माझ्या राहण्यावरून मला डिसाईड करणार असेल, तर ही मंडळी जाणार नाहीत. म्हणजे ही उगाच कोणाला असं दारिद्र्यात राहावं असं वाटत नाही ना. त्यांना बरोबर. आलेले सतत तुम्ही नाकारले गेलेले पण त्यांच्या वाट्याला जेव्हा देता, माणूस म्हणून स्वीकारत नाही, तेव्हा मग त्यांना असं वाटतं, माझं जे छोटं जग आहे ना, ते छान तेच आहे. भारी. तिथेच मी राहतो. मला नाही तुमच्या जगामध्ये यायचंय. त्याच्यामुळे मुलांना सुद्धा हे अनुभव येत होते आणि आपण बघतो, की आजही जसा मी तुला काही काल डेटा पाठवला होता. 18 मिलियन जी काही भारतातली आदिवासी आणि भटक्या समूहातली मुलं आहेत, ती शिक्षणापासून वंचित आहेत. म्हणजे त्यांना अगदी बेसिक लिटरसी पण नाहीये. हे का आहे? तर ही मुलं यांचा जास्तीत जास्त वेळ कुठे जातोय? ही घरची कामं करतात, शेतीची कामं करतात. स घरी तुझा आवाज आजी-आजोबांना कट होतोय. सांभाळणं असेल, घरातल्या सगळ्या कामांमध्ये येतोय आवाज? हां, या नाही मुलांचा थोडा कट जास्तीत होतोय. जास्त वेळ येतोय? हो, मध्ये-मध्ये रेंज जाते बहुतेक तुझी, पण ठीक आहे. येतोय हो. आता येतोय. हो. या सगळ्या मुलांचा वंचित घटकातल्या मुलांचा वेळ जो आहे ना, तो उदरनिर्वाहाच्या कामासाठी खूप जात असतो कुटुंबाच्या आणि ह्या सगळ्याचा परिणाम त्यांना त्यांचं जे बालपण आहे, जसं पांडसे सर म्हणतात, की मुलांच्या शिकण्यावरती बालपणातल्या आजूबाजूच्या वातावरणाचा खूप परिणाम करतो. आनंददायी वातावरण असलं पाहिजे. त्याला बालपण जितकं चांगलं असेल, तितकं भविष्यात तो चांगल्या गोष्टी करू शकतो. त्याच्या भविष्यावरती ते सकारात्मक परिणाम करत असतात. पण ही मुलं काय करतात बालपणामध्ये? ही फक्त सर्व्हायव्ह करण्यासाठी वेगवेगळी माध्यमं शोधत असतात. आणि ह्या सगळ्यातनं माझे अधिकार काय आहेत? माझा आनंद कशात आहे? हे सगळं मिस होतंय. आणि मग बरोबर. वंचितता त्यांच्या वाट्याला येते आणि मग म्हणून ठरवलं, की यांना हा अधिकार मिळवून देता आला पाहिजे. यांच्यामध्ये ही स्वप्न आपल्याला जागवता आली पाहिजेत. मुलांचं जे काही महत्त्वाचं आहे, शिक्षणाचा अधिकार, मुलांना बालपणाचा आनंद घेता येणं पाहिजे. त्यासाठी त्या पद्धतीची जागरूकता निर्माण करणं आपल्याला
खूप गरजेचं आहे. आणि राईट बेस काम करणं. नुसतं आपण जाऊन सेंटर निर्माण करतोय आणि सेंटरला मुलं येतायत, त्यांना जेवायला देतोय इथपर्यंत नाही. ती सिस्टममध्ये मेनस्ट्रीम एज्युकेशनला कशी पोहोचतील? ती बाह्य जगाचं त्यांना वातावरण कसं मिळेल? एक्सपोजर आउटसाइड वर्ल्ड आपण ज्याला म्हणतो, ते कसं बरोबर. या सगळ्या बरोबर. मायक्रो स्किल कशी मुलं शिकतील? लाईफ स्किल त्यांच्यामध्ये कसं डेव्हलप होईल? शिक्षणाने विचार प्रगल्भ होण्यासाठी ते व्हॅल्यूज कसे मुलांमध्ये येतील? त्या पद्धतीचं शिक्षण जोपर्यंत आपण देणार नाही, तोपर्यंत प्रत्येक गोष्टीला का हे विचारणं, क्रिटिसाइज करणं हे मुलांमध्ये येणार नाही आणि मग आपल्या आजूबाजूच्या गोष्टीची चिकित्सा करू शकणार नाही. आता मुलं चिकित्सा करतात, की आमच्या समाजातलं वातावरण काय आहे? अंधश्रद्धा का आली आहे? मुलींच्या शिक्षणाबद्दल पालक किती वाईट विचार करतायत? हे सगळं बदललं गेलं पाहिजे. गावात कोणीही बुवा-बाबा येतो आणि काहीही सांगतो आणि लोकं ऐकतात. हे विचार करणारी मुलं आत्तापर्यंत तयार होत नाहीत आणि तो तसा परफेक्ट. विचार तयार होणं मुलांनी आत्तापासून तितक्या क्रिटिसाइजली सगळ्याकडे बघणं हे खूप महत्वाचं आहे आणि तशा पद्धतीचं आपण पुस्तकांच्या माध्यमातनं, उपक्रमांच्या माध्यमातनं आणि एकूणच शाळेची ज्या काही शिक्षणाच्या प्रक्रिया आहेत, तिथे जो अवकाश मुलांना हवा असतो आनंदाचा, तोच नसतो. सतत घोकंपट्टी करा, पुस्तकातलं काहीतरी पाठ करा आणि त्याचा असलेला परीक्षेशी संबंध. मी जे शिकतोय ते माझ्या जगण्याशी किती अलाईन आहे? मला पुढे जाऊन त्याचा कसा उपयोग होणार आहे? ह्याच्याशी कुठलाच काडीमात्र संबंध नसतो. त्याच्यामुळे आनंदच नाही या सगळ्या गोष्टीचा. प्रक्रिया म्हणून शिकणं, ती संकल्पना म्हणून कशी डेव्हलप करता येईल किंवा जी इन्फॉर्मेशन आहे टेक्स्ट बुकमध्ये, त्या इन्फॉर्मेशनला नॉलेजमध्ये कसं कन्व्हर्ट करता येईल, वेगवेगळ्या प्रोसेसमधून मुलं कशी जातील आणि ती प्रोसेस मुलं कशी तयार करतील. त्या प्रक्रियेमध्ये आपण टीचर जे काही आहेत ते शिकवणारे न होता, शिकवण्यासाठी लागणारं सपोर्ट करणारे कसे होऊ शकतो, असा एक अवकाश शाळांमध्ये किंवा एकूणच व्यवस्थेमध्ये नसल्यामुळे मुलांना हे शिक्षण नकोसं वाटतं, रटाळ वाटतं आणि मुलं ड्रॉप आउट होण्याची जी काही कारणं आहेत ती फेस होतात. पण हा प्रॉब्लेम मला असं वाटतं, की हा नुसता बालनगरीचा किंवा धनगरवाडीचा नसून हा करणं. ओव्हरऑल पण आहे. आपण तिकडे नको जायला आज आणि मी तुला त्याच्यासाठी वेगळं बोलवीन. पण मला आता 3रं वर्ष आहे. पहिलं तर तुला अभिनंदन, ते राहिलंच मगाशी. 3 वर्ष तू काम करते. काय स्टोरी आहे ट्रान्सफॉर्मेशनची? म्हणजे मला असं वाटतं 1 तास आपल्याला आज कमी पडणार आहे, पण खूप ऐकण्यासारखं आहे. पण 3 वर्षाचा प्रवास ओवीतला ऐकायला आवडेल. अ, 3 वर्षाचा प्रवास म्हटलं तर खूप ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि प्रत्येक टप्प्यावरती लर्निंग्स डेव्हलप होत गेले. म्हणजे आधी काहीतरी वेगळंच ठरवलं होतं आणि कामाकामातनं डेव्हलप होत गेलं. तर असं आहे सुरुवातीला उघड्यावरचं शिक्षण, मग त्याला एक रचनात्मक कसं स्वरूप देता येईल, एक सेंटर असणं, मग सेंटरमधनं इतर प्रश्नांकडे कसं बघता येईल. हे हळू डेव्हलप होत असताना वेगवेगळ्या अडचणी आल्या. म्हणजे जसं इन्स्पायर ड्राईव्ह खूप महत्वाची भूमिका या सगळ्यामध्ये रोल प्ले करतो. नवीन जेव्हा लोकं काम करतात, या क्षेत्रामध्ये उतरतात आणि काहीतरी करू पाहत असतात, तेव्हा त्यांच्यावर विश्वास टाकणं, खात्री देणं, की तुम्ही करा, आम्ही आहोत तुमच्यासाठी. हा विश्वासच कुठेतरी कमी पडतो आणि त्यामुळे अनेक अडचणींना सामना करावा लागतो. तर आम्ही नुकतंच उभारी घेत असताना इन्स्पायर ड्राईव्हने तो एक विश्वास दाखवला आणि ती एक सपोर्ट सिस्टम तयार झाली आणि मग हळू आपण काम करत राहिलं पाहिजे. आपल्याला अडचणी येणार नाहीत, लोकं आपल्या पाठीशी राहतील. हा एक विश्वास आला म्हणून कुठेही थांबलो नाही. कसं थांबतो. त्यांना मी तुला पुन्हा इकडे थांबवतो. सॉरी. मला तो तुझा ठीक आहे, ठीक आहे. इन्स्पायरर्स टाइपने छान मदत केली, सपोर्ट सिस्टम केली. पण मला तिथल्या मुलांच्या गोष्टी ऐकायला आवडतील किंवा ते ट्रान्सफॉर्मेशन जे 3 येस. वर्षात जे तू केलंय, कारण की मी स्वतःच ते फोटो बघत होतो तुझे सगळे, की पार झाडापासनं घराच्या तिथे एक ते आता छान रूम दिसते. म्हणजे आता मी परवा आलो, की मला कळेलच. पण येस, तिथल्या मुलांच्या येस. ट्रान्सफॉर्मेशनच्या काही गोष्टी सांगशील का तू? सुरुवातीला असं होतं, की मुलांना शिक्षणाबद्दल स्वतः शिकलं पाहिजे, वाचलं पाहिजे हे कुठेच नव्हतं. एक दिवस एक एन-जी-ओतली लोकं आली आणि त्यांनी मुलांना सांगितलं, की तुम्हाला तुमचं नाव लिहिता आलं पाहिजे आणि तेव्हा आम्ही तुम्हाला चॉकलेट देऊ. मग मुलांना असं झालं, की ताई दादा आम्हाला नाव लिहून द्या, आम्हाला चॉकलेट मिळेल. मग आम्ही सांगितलं, आम्ही अशी चॉकलेट तुम्हाला 1000 देऊ शकतो. हां, पण ते तुम्हाला आलं पाहिजे आणि मग तेव्हा मुलांमध्ये तयार झालं, की मला वाचता लिहिता आलं पाहिजे. ताई तुम्ही मला शिकवाल का? आधी आम्ही शिक्षणावर शिफ्टच झालो नाही. फक्त इंटरेस्ट डेव्हलप. जोपर्यंत पोरांकडनं येत नाही, की मला शिकायचंय, तोपर्यंत त्यांना शिकवायचं नाही. मग हळू-हळू जसं-जसं शिकवायला लागलो,
लेव्हल बेस्ड इथे शिकवणी होतात बालनगरीमध्ये. म्हणजे मुलाची जी काही क्षमता आहे, त्यानुसार मुलांना एक्सपोजर दिलं जातं आणि सोबतच लाईफ स्किल असेल, व्हॅल्यू असेल, आर्ट असेल, या सगळ्या गोष्टीतनं व्हॅल्यूजवरती काम केलं जातं. मग जी मुलं अजिबात लिहिता वाचता येत नव्हती, ती आता मुलं लेखन, वाचन, अगदी ॲडव्हर्टाइजमेंट तयार करणं, पत्र लिहिणं असेल, कविता तयार करणं असेल, स्वतःची मतं मांडणं असेल, इतक्या लेव्हलपर्यंत बिनधास्तपणे बोलायला लागली. सुरुवातीला जी थरथर कापायची मुलं बोलायला, ती मुलं आता बिनधास्तपणे माईक घेऊन बोलतात. राहणीमानामध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये मुलांचा बदल झालेला आहे. अ, खूप मुलं बाहेर जाऊन शिक्षण कसं घेता येईल आणि मी एखादा ऑफिसर झालो, तर मी माझ्या गावच्या वातावरणाला कशा पद्धतीनं बदलू शकेल, इतक्यापर्यंत विचार करणारी झालेत. म्हणजे जेव्हा आम्हाला सुरुवातीला पुस्तक वाचून दाखवावं लागायचं, गाणी, गोष्टी, खेळ होते. आता असं नाही होत. आता मुलं सांगतात, की "ताई पटकन गणित द्या, प्रिंट घेऊन या उद्या." बोडामास शिकवून झालं किंवा अजून काही शिकवून झालं, एक्झाम्पलची लिस्ट हवी आहे आम्हाला. कारण प्रत्येक गोष्ट जेव्हा मूल करून बघतंय, तेव्हा तो जो कॉन्फिडन्स येतो, त्याच्यामुळे "अरे मला येतंय, मी करून बघितलं पाहिजे." हे जे मुलांमध्ये दिसायला लागलं, त्याच्यामुळे मुलांनी ते खूप घ्यायला सुरुवात केली आणि धम्माचं आणि माझं एकमेकांशी वागणं, मुलांसोबतचं वागणं, यातनं असलेली ती इक्वालिटीचे प्रिन्सिपल्स, त्यातनं जे पहिलं एकमेकाचा हात न धरणं असेल, ते आत्ता एकमेकांशी मिळून एका ताटात जेवण्यापासून मुलं-मुलींच्या ह्यापर्यंत बघण्याकडे त्यांचा जो काही प्रवास होत चाललाय, तो असं एक वेगळं खूप ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि अगदी 2 वर्षात मुलांनी ते खूप पटकन हे केलेलं आहे. आता रेग्युलर 90 मुलं शाळेमध्ये जात आहेत. जे सुरुवातीला 1 की 2 मुलं जात होती. 4 मुलं आमची जी मूकबधीर आहेत, ती मुलं यवतमाळला रेसिडेन्शियल स्कूलमध्ये आहेत. एक 4 वर्षाची, एक 5 वर्षाची आहे, एक 10 वर्षाचा आहे, एक 11 वर्षाचा आहे. त्यासाठी सुद्धा पालक तयार झालेले आहेत आणि त्यांना तिकडून जर एखाद्या कारणासाठी घेऊन यायचं असेल, तर पालक परमिशन आमची घेतात, त्या शाळेची न घेता, की "ताई तुम्हाला चालेल का? तुम्ही जर मनापासून म्हणत असेल, तर मी माझ्या मुलाला घेऊन येईन, नाहीतर राहिलं. माझा सण असो किंवा काही असो, मला त्याच्याशी काही देणं-घेणं नाही." एक मुलं आमचं 9वी ला यावर्षी यवतमाळमध्ये निवासी शाळेमध्ये आहे. ते पुढच्या वर्षी 10वी पास होईल. तर एक पिढी बदलण्यासाठी लागणारं जे काही वातावरण आहे, ते वातावरण आता बालनगरीमध्ये दिसतंय. मुलं तितक्या ताकदीनं आता त्या सगळ्या गोष्टींकडे बघायला लागली आहेत. त्यांना शिक्षणात रस वाटायला लागलाय. टिकून राहायला लागलेत या सगळ्या प्रोसेसमुळे. काही मुलं आमची खूप काळ बेड्यांवरती होती. मायग्रेशन प्लेसवरती जेव्हा सुरुवातीचं काम झालं आणि मधल्या काळात ती त्या प्रक्रियेत कुठेच नव्हती आणि जेव्हा ती आली, तेव्हा त्यांनी बालनगरीचं जे काही बदलतं स्वरूप बघितलं आहे. म्हणजे पहिलं आम्ही ज्या छोट्या रूममध्ये बसायचो, त्याला दरवाजाही नव्हता. तिथे घाण असायची. सगळं पुसून बसवलं जात होतं. त्या रूमचं जे झालेलं ट्रान्सफॉर्मेशन मुलं जेव्हा बेड्यावरनं आल्याच्या नंतर मुलांनी बघितलं, तेव्हा मुलांना असं वाटलं, की ह्या सगळ्या बदलाच्या प्रवासात मी कुठेच नाहीये आणि हा सगळा इतर मुलांनी आनंद घेतलाय. मग मुलांचं बेड्यावर जाणं थांबलं. बेड्यावर कसं आपण थांबवू शकतो? सुट्टीच्याच दिवशी कसं जायला पाहिजे? किती जास्त वेळ आपण आपल्या शिक्षणाकडे आणि प्रत्येक गोष्टी जाणून घेण्यासाठी, प्रत्येक नवीन गोष्टीबद्दल मुलं विचारतात. प्रोजेक्टर असेल, जी नावं त्यांना बोलता येत नव्हती, त्या सगळ्या गोष्टी आता बोलायला लागल्यात. वॉशरूमला जायचं, "मे आय गो टू वॉशरूम? मीट यू टुमॉरो." इथपर्यंत एक्सक्यूज मी एकमेकांशी जेव्हा बोलतात तेव्हा ओ माय गॉड. यायला लागले. म्हणजे पहिलं जे फोटो तू बघशील मुलांचे, कपडे सुद्धा चांगले नाहीयेत. एकदम धुळकटलेली, मातकटलेली, केसं विस्कटलेली पोरं सगळी होती, खर्रा खाणारी वगैरे. आणि आत्ता ज्या पद्धतीने अप टू डेट बोलण्याचा कॉन्फिडन्स, लिहिण्याचा कॉन्फिडन्स, एक्सप्रेशन असेल, सगळ्या लेव्हलमध्ये खूप वेगळ्या पद्धतीचं ट्रान्सफॉर्मेशन आम्ही अ, मुलांचीही तितकी साथ, इतर लोकांनीही तितका विश्वास टाकला म्हणून ते सातत्यानं करू शकलोय. आणि आता अगदी आमच्या महिला सुद्धा शिकायला लागल्यात. रोज रात्री 9 ते 10 आमच्या आया येतात शिकायला. त्यात असं नाही की फक्त आया, म्हाताऱ्या आजी सुद्धा 65 वर्षांच्या, 60-70 वर्षांच्या आजी येऊन शिकायला लागल्यात. का तर मलाही शिकायचंय, मलाही समजून घ्यायचंय. त्या जेव्हा मुलं शिकत असायची, खेळायची, तेव्हा त्या बाहेरून बघायच्या. त्यांना त्यांच्या बालपणात या सगळ्या गोष्टी भेटल्या नव्हत्या. म्हणून आम्हालाही चित्र काढायचंय, आम्हालाही लिहायचंय, आम्हालाही नाणी नोटा घेऊन गणितं करायची. ही त्यांची क्युरिओसिटी वाढली. इंग्लिशमध्ये स्वतःच्या सह्या करायला लागल्यात. इतका एक बापरे. बदल त्यांच्यामध्ये बघतो आणि 10:15 10:30 पर्यंत त्या बाया जायलाच मागत नाही. आम्हाला घरी यायला 12 11:30 किंवा 11:15 त्यांच्यामुळे होतात. पण नाही, तुम्ही थांबा आणि तुम्ही शिकवा, मला शिकायचंय. हे जे त्यांच्यामध्ये बदल आहेत, त्याच्यामुळे आम्ही अजून एनर्जेटिकली काम करू शकलो. परफेक्ट. मला असं म्हणायचंय, की हे जेव्हा चालू केलं होतं, तेव्हा तुला असं वाटलं होतं, की 2-3 वर्षात हा सीन असेल? म्हणजे आपण म्हणतो ना विजन काय? अ, तर म्हणजे
बदल होईल हे निश्चित होतं. इतक्या क्विक होईल हेही नव्हतं आणि अगदी म्हणजे जे आता सेंटर आम्ही बघतोय ना, जिथे राहतोय, आम्ही उघड्यावर शिकवतो. म्हणजे आम्हाला असं वाटलं साधारण आपल्याला 4-5 किंवा 7-8 वर्ष जातील. आपल्याला तिथे एक काहीतरी इमारत उभी राहील किंवा काहीतरी एक सस्टेनेबल होईल चांगलं आपल्यासाठी. असा एक हेच नव्हतं कॉन्फिडन्स इतका नव्हता. पण सतत जे काम आम्ही लोकांसोबत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. बऱ्याचदा आपण बघतो की संस्थांमध्ये काम करणारी माणसं आपल्यासोबत जोडलेल्या लोकांशी अ, जेव्हा मदत लागते ना, तेव्हाच कनेक्ट होत असतात. तर आम्ही बरोबर. ते टाळलं. आम्ही लोकांना काय मदत लागते यापेक्षा आपण काय काम करतोय आणि त्या कामातनं काय बदल होतोय, याच्यावर वारंवार लोकांना सांगत गेलो, बोलत गेलो पोस्टच्या माध्यमातून, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये. त्यामुळे जी मदत करणारी मंडळी होती त्यांना एक विश्वास आला, की हे सातत्य आहे आणि मग हो, एक्झॅक्टली. ह्या सगळ्यांनी हे काम अजून कसं करता येईल डेव्हलप, अजून कसं डेव्हलप करता येईल. तुम्हाला काय मदत लागते? जसं तूही मला कधी-कधी फोन करून विचार, "सांग प्रणालीताई तुला काय लागतंय?" तसं आता हक्काने एक जी काही जोडली गेली आहे ती मंडळी जेव्हा काही अडचण असेल तेव्हा पाठीशी भक्कमपणे उभं राहतात आणि त्या सगळ्यातनं इतक्या कमी वेळात हे सगळं छान उभं होऊ शकलंय. मग आता पुढे काय असा प्रश्न येतोय. आता पुढे एकच आहे की जे जसं पांडसे सर बाहेर पडले आणि त्यांच्यानंतर इतर वेगवेगळी लोकं तयार झाली आणि आम्ही सुद्धा या ठिकाणी येऊन काम करतो आहे. तर हा विचार घेऊन मुलांना प्रत्येक मुलाला हे आनंददायी शिक्षण किंवा सन्मानपूर्वक जगण्याचा विचार जो आहे, तो मुलांमध्ये पेरण्यासाठी तशी माणसं त्यांच्या आजूबाजूला असणं खूप गरजेचं आहे. आणि ही फक्त 2 धम्मानंद प्रणालीमुळे एका ठिकाणी होऊ शकतं. तर अशी विचार करणारी अनेक मंडळी आपल्याला तयार करणं खूप तयार गरजेचं करावी आहे. लागतील. आणि बरोबर. अशा अनेक मुलांना आपली गरज आहे. आणि फक्त वंचित घटकातल्या मुलांना नाही, तर जी मेनस्ट्रीम मधल्या एज्युकेशनमध्ये शाळांमध्ये मुलं आहेत, त्यांना सुद्धा अशा पद्धतीचं कुठेतरी मिसिंग एज्युकेशन मिळतंय. तर तिथे सुद्धा पोहोचणं आणि त्या मुलांना तशा पद्धतीचं एक कृतीयुक्त आनंददायी शिक्षणाचा अनुभव देणं अ, अशासाठी काम करण्यासाठी पुढे अजून अनेक शाळांसोबत, अनेक मुलांसोबत काम करायचं आहे आणि अनेक लोकं अशा विचारांची घडवायची आहेत. खूपच मजा येते ऐकायला. मला एक अजून सगळ्यांना सांगावसं वाटेल, की अ, प्रणाली नुसतं तिथे नाही शिकत, तर ती बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ट्रेनिंग घेत असते. त्याच्याबद्दल एकदा सांगशील का? कारण की आपण आता मागे तू पुण्यात आली होती कुठल्यातरी ट्रेनिंगसाठी आणि आपण तेव्हाही भेटलो होतो. तर ते अ, काय तो कसला भाग आहे? किंवा म्हणजे इट इज अबाउट युअर अपग्रेडेशन किंवा काय काय आहे ते? म्हणजे जसे पांडसे सर म्हणतात, की आपण सगळेच विद्यार्थी आहोत. तसं शिकणं हे कधीच थांबत नसतं त्याप्रमाणे आहे. आणि जोपर्यंत आपण नवीन-नवीन गोष्टी शिकत नाही, तोपर्यंत आपण आपल्या कामामध्ये नाविन्यता आणू शकत नाही. खरं म्हणून शरत. पूर्वीच्या कामामध्येच आम्ही एक सेल्फ लर्निंगसाठी, कॅपॅसिटी बिल्डिंगसाठी एक स्पेस ठेवलेली आहे. दरवर्षी वेगवेगळ्या इन्क्युबेशन प्रोग्राम असेल, कॅपॅसिटी बिल्डिंग असेल, इंटरनल एकमेकांचे ट्रेनिंग्स असतील, एक्सपोजर वेगवेगळ्या संस्था आपल्यासारख्या काम करणाऱ्या असतील, तिथे जाऊन त्यांचं काम बघून येणं, ते समजून घेणं, ओके. कोणते-कोणते एज्युकेशनमधल्या प्रॅक्टिसेस वेगवेगळ्या ठिकाणी चालतायत. त्या समजून घेऊन आपल्याला आपल्या ठिकाणी, आपल्या कॉन्टेक्स्टमध्ये त्या कशा डेव्हलप करता येईल, अ, हा सगळा विचार ओवीच्या चालू आहे. प्रवासातला आहे. आणि त्यामुळे आम्ही सगळी मंडळी, फक्त मीच अशी नाही, दमानंद असेल, समीर असेल, संतोष म्हणून आमचा एक एज्युकेटर असेल, आम्ही सगळी मंडळी वेगवेगळ्या ट्रेनिंग्सला जातो. मग खेळघर पुण्याचं असेल, टीच फॉर इंडिया असेल, वर्धिष्णू संस्था असेल, रीडिंग किडा लायब्ररी असेल, भारतातल्या वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था असतील, तिथे जाऊन त्यांचं काम बघणं, समजून घेणं. आता विप्रो फाउंडेशनच्या सहकार्यातनं वेगवेगळे कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राममध्ये आम्हाला जाऊन शिकता येतंय. त्याचं सगळं स्पॉन्सरशिप विप्रो फाउंडेशन करतंय. तर हा सगळा शिकण्यामधून अजून कसं ॲडव्हान्समेंट आपल्या कामामध्ये घेऊन जाता येईल, ती नाविन्यता टिकवता येईल त्याचा एक भाग आहे. कारण रोज तोच-तोचपणा जर मुलांना दिला, तीच-तीच गाणी, नाही, बरोबर आहे. तीच-तीच हो, तर मुलांनाही त्याच्यात नाविन्य वाटणार नाही. बरोबर. पण खूप छान. म्हणजे मला आठवतंय मागच्या वेळेला तू आली होतीस, तेव्हा तू कुठे इथे फ्लेमला कुठलं आले होते मी 15 दिवसासाठी. फ्लेम युनिव्हर्सिटीला आली होती आणि मला खूप सांगायला आवडेल. त्यावेळेला प्रणालीची चप्पल पण तुटली होती, बॅगेची चेन लागत नव्हती. पण तिच्या डोळ्यामध्ये जी काही ऊर्जा होती, की अरे मी खूप भारी काहीतरी शिकलेली आहे आणि मला ते पुन्हा जाऊन सांगायचंय ना, म्हणजे जस्ट सॅल्यूट टू यू यार. म्हणजे काय आहे, म्हणजे काय एवढ्या लहान वयात कसं काय एखाद्या माणसाला सुचतं एवढं? म्हणजे मी आता तुझा एजच विचारायचं राहिलं. 30 असशील ना आता, तू किती असशील? हो, तीच. आणि मी त्या दिवशी तिला सांगितलं होतं, म्हटलं तुला 60व्या वर्षीपर्यंत ना नक्कीच पद्मश्री वगैरे नक्की मिळणार आहे. एवढं तुझं काम छान आहे आणि एवढं प्युअर आहे बेसिकली आणि हीच प्युअरिटी घट्ट पकडून ठेव. खूप
खूप अशा लोकांची देशाला खरंच गरज आहे. म्हणजे एका ठिकाणी खूप वेगवेगळे गोष्टी म्हणजे सोशल मीडियामुळे नाही त्या गोष्टी फार पोहोचतात आणि नाही त्या गोष्टींना खरंच म्हणजे लोकांचं दुर्लक्षच आहे. म्हणजे आपण पण हा का प्रयत्न करतो माय स्टोरी सेशनच्या माध्यमातून, की या गोष्टी सुद्धा लोकांना कळायला पाहिजे, की अरे ही एक बाजू आहे, तिकडे पण बघा तुम्ही. तिकडेही एक चांगलं काम चालू आहे. चांगलं काम चालू म्हणण्यापेक्षा ही स्ट्रगल आहे. जर एक धम्मा आणि प्रणाली जर उभे नाही राहिले, तर एक 100 नंतर मग 100च्या जागी 1000, 10,000 लोकांचं एक कंप्लीट ट्रान्सफॉर्मेशन थांबतं. सो मी तुला इथे थांबवतो कारण की मी ते सेशनचं लिमिट एक अजून एकच तुला मिनिट, हां, हां. येस, येस, येस. गो एकच अहेड. मिनिट. येस. हो. फक्त प्रणाली काम करत नाहीये. आम्ही सगळे इथे मिळून काम करतोय. नाही, नाही. त्याच्यामुळे हो, मी एकट्या हां. प्रणालीचं नाहीये. नाही, नाही. मी तुला म्हटलं ना, प्रणाली, हो. धम्म, त्यांची सगळी टीम. तर तुमचं खूप खूप कौतुक आणि पुन्हा मी तुला हा शब्द देतो, की इन्स्पायरर्स टाइप ही तुमच्या मागे कायम उभी असेल. आता सुद्धा मी तुला विचारलं, की आपण 26 जानेवारीचे कॅम्पेन करतो, तर तुला जी काही मदत असेल तर ती आम्हाला सांग. आम्ही आपलं माहिती आहे तुला मास फंडिंग असतं. कोणाकडनं येस. आपण एकाकडनं पैसे घेत नाही. अ, असा प्रयत्न असतो, की प्रत्येकाने याच्यात सहभाग घ्यावा. म्हणजे डोनेट लोकांना करायचं असतं, पण कुठे करायचं हे माहीत नाही आणि आम्ही हाच एक प्लॅटफॉर्म तयार करतो, की आमच्या मार्फत तुम्ही चांगल्या लोकांपर्यंत पोहोचाल. चांगलं काम तुम्हाला उभं करण्यासाठी तुमचे पैसे कुठेतरी खर्च होत आहेत. सो आपण ते पण एक चालू करू. येस. अजून तुला काय बोलायचंय का? अदरवाईज आपण इथे सेशन थांबू. आणि शिक्षणावर आपण एक मला असं वाटतं, की वेगळं सेशन घ्यायला हवं. कारण की तुझं त्याच्यातला रिसर्च, तुझा त्याच्यातला अभ्यास, तुझी क्युरिओसिटी, पॅशन म्हणजे जे शब्द वापरीन ते कमी आहेत. पण त्याच्यावर मला असं वाटतं आपण एकदा बोलावं. आणि मला खूप आनंद होतो, की तू बाबा आमटेंच्या अवॉर्डचा पहिला म्हणजे पहिला अवॉर्ड तुला आम्ही दिलं. म्हणजे त्यावेळेला सुद्धा म्हणजे तो विश्वास तू एवढा पूर्ण दाखवला आम्हाला पुढच्या 3 वर्षात या. ठीक आहे. सो थँक यू सो मच एव्हरीवन. तुम्ही हे जॉइन केलं. इथे जनरली तुला म्हटलं इथे खूप कमी लोक असतात. रविवार संध्याकाळ किंवा शनिवार संध्याकाळी हा आपण कार्यक्रम घेतो. पण युट्यूबला आपलं छान लोक ऐकतात किंवा मागतात लिंक. तर मी सगळ्यांना अपील करेन की जेव्हा जेव्हा यवतमाळला जाल किंवा हिचा नंबर माझ्याकडे गेले 3 वर्ष आहे. जर कधीही तुम्हाला हे काम तिचं समजून घ्यायचं असेल तर कृपया तिला कॉन्टॅक्ट करा. आणि आम्ही 26 जानेवारीचं एक छान कॅम्पेन करतोय. तर त्याच्यासाठी मी सगळ्यांना अपील करेन की तुम्ही प्लीज याच्यात पार्टिसिपेट करा. आपल्या ₹500, ₹200ची गरज असते अशा कामांसाठी. अशी कामं ही विदाऊट धम्म आणि प्रणालीला कोणी वेगळा पगार देत नसतं. हे कामं फक्त स्वतःच्या पॅशनने आणि डोनेट. मला एक किस्सा आठवतो, जेव्हा पेट्रोल भरायला सुद्धा तिच्याकडे कधी-कधी पैसे नव्हते त्यावेळेला किंवा मागे तिच्या आय थिंक अंगावर गरम पाणी सांडलं होतं. सो ह्या सगळ्या ज्या आपण प्रॉब्लेम करतो ते त्यांना पण असतात. पण ते सगळं सोडून एक जीव ओतून मनापासनं एखादं ट्रान्सफॉर्मेशन घडवणं म्हणजे सगळ्यात अवघड विषय म्हणजे माणसांना बदलणं. म्हणजे काही ठिकाणी आपण डेफिनेशन्स ऐकतो, की स्वभावाला औषध नाही वगैरे. पण या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन हे काही जे ट्रान्सफॉर्मेशन आहे 100 लोकांचं, 200 लोकांचं, हे खूपच जास्त कौतुकास्पद आहे. आणि पुन्हा एकदा इन्स्पायरर्स टाइपकडनं मी तुला शब्द देतो, की आम्ही तुझ्या कायम पाठीशी आहोत. ओके. सो पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. पुढच्या महिन्यामध्ये पण एक अशीच अमेझिंग पर्सनॅलिटी आम्ही घेऊन येत आहोत फेब्रुवारीच्या सेशनमध्ये. जे सैन्यांसाठी काम करतात, ज्यांनी सैन्यांसाठी एक ऑक्सिजन प्लांट सियाचीनमध्ये वगैरे उभा केला. एक सिंपल बाई आहे. नरेंद्र मोदींनी त्यांचं कौतुक केलं होतं एका अ, कार्यक्रमात वगैरे. त्यांना बोलून घेतलं होतं वगैरे. तर अशाच कंटिन्युअसली अशाच ग्रेट लोकांच्या आपण भेटी-गाठी घेत राहू. त्यांच्याशी गप्पा मारू, त्यांचं काम समजून घेऊ. त्यांच्या पाठीवर कौतुकाची एक छान थाप देऊ आणि अ, असंच मोटिव्हेट करत राहू त्यांना आणि आपण इन्स्पायर होत राहू, की इथे आरामात बसून काही होत नसतं. काही लोकं तिकडे छान काम करतायत. म्हणून हा शेवटी समाजाचा बॅलन्स होत असतो. थँक यू सो मच. थँक यू थँक पुन्हा एकदा. यू. थँक यू तुम्हा सगळ्यांना सुद्धा. आणि अ, जसं आम्ही सगळ्यांनाच म्हणत असतो, की फक्त फोनवरनं बोलण्यातनं वगैरे आपण ते समजून घेण्यापेक्षा प्रत्यक्ष येऊन आमची इच्छा असते, की सगळ्यांनी एक दिवस फक्त मागे बसून काय चाललंय, कसं चाललंय ते अनुभवावं, ते सगळं बघावं आणि मग या कामाशी जोडले गेलात तर ते अधिक चांगलं असतं. तर हो, मी तुम्ही येणार आहे असं तुला हां, आता प्रॉमिस तुम्ही केलेलं आहे. सगळे या, असं सगळ्यांना आवाहन करेल. चालेल.
ओके. थँक्यू सो मच एव्हरीवन. मी ओके. फक्त रेकॉर्डिंग थांबवतो.